नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला चालू आहे तो फर्स्ट चॅप्टर चालू आहे. त्याच्यामध्ये दोन पार्ट केलेले आहेत. पहिला जो पार्ट आहे सर्क्युलर मोशन होता. दुसरा जो पार्ट आहे त्या पार्टचं नाव आहे रोटेशनल मोशन. आता जो बघणार आपण पार्ट आहे तो आहे आपला रोटेशन मोशन बघायचा आहे. चॅप्टरचं नाव होतं रोटेशन डायनॅमिक्स. डायनॅमिक्स हा वर्ड हा मोशन विषय असतो. म्हणजे रोटेशन घेताना आपल्याला ज्या रोटेशन घेतो त्या दोन गोष्टी आपल्याला गरजेच्या आहात. पहिली गोष्ट तो रोटेट होते ही एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट जेव्हा एखादा ऑब्जेक्ट रोटेशन घेतो त्यावेळेला त्याच्या त्या बॉडी मधील किंवा त्याच्यामधील जे पार्टिकल आहेत दे कॅन परफॉर्म द सर्क्युलर मोशन. त्यामुळे आपल्या सिलेबस मध्ये येताना पहिल्यांदा त्यांनी सर्क्युलर मोशन हा पार्ट दिलेला होता, आणि आता जो आहे आपला तो मेन रोटेशन डायनॅमिक्स म्हणजे रोटेशन मोशन आपला पार्ट बघायचा आहे. ठीक आहे. पहिला वर्ड आपला रोटेशन डायनॅमिक्स. डायनॅमिक्स म्हणजे काय, आपली इथं मोशन आहे. रोटेशन याचा अर्थ तो रोटेट होते. आता रोटेट होताना काय काय घडतं, कुठली बॉडी कन्सिडर केली जाते, तर जनरली बॉडी, आपण बॉडी पकडू. बॉडी पकडता आपण तीन टाईपच्या बॉडी बघितल्या होत्या. कशामध्ये? मेकॅनिकल प्रॉपर्टी मध्ये आपण तीन टाईपच्या बॉडी बघितलेल्या होत्या. कुठल्या कुठल्या? इलास्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी आणि रिजिड बॉडी. त्यापैकी आपल्याला जेव्हा रोटेशन डायनॅमिक्स घेतो त्या फक्त आपण कुठली घेतो? रिजिड बॉडी. रिजिड बॉडीचं मिनिंग काय असतं? इफ द डिस्टन्स बिटवीन द टू पार्टिकल आर रिमेन्स कॉन्स्टंट अंडर द ऍक्शन ऑफ एनी फोर्स. म्हणजे एखाद्या बॉडीवरती आपण किती फोर्स लावला तर त्याच्या पार्टिकल मधलं डिस्टन्स हे बदलत नसेल तर त्याला म्हटलं जातं आपण इट इज कॉल्ड ॲज द रिजिड बॉडी. त्याप्रमाणे इलास्टिक बघितलं त्याच्यामधलं डिस्टन्स काय होतं? चेंज होतं. बरोबर. ते कसं चेंज होतं? टेम्परेचर चेंज होतं. जर आपण प्लास्टिक बघितलं त्याच्यामध्ये काय होतं? डिस्टन्स हे चेंज होतं. इट इज परमनंट. बरोबर. दिस इज डिफरन्स. बरोबर. आता महत्वाचं पार्ट रोटेशन घेतो आपण. एखादी बॉडी रोटेट घेते. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक नोटबुक आहे. ही नोटबुक रोटेशन घेते. रोटेशन घेताना फॉर एक्झाम्पल नोटबुक आहे. आता कोणताही ऑब्जेक्ट रोटेशन घेताना पहिल्यांदा महत्वाचा पार्ट त्याला काय पाहिजे रोटेशन घेण्यासाठी? तर हा काय सपोज पकडलेला सांगितलं रोटेशन घ्याल ऑटोमॅटिक फिरेल का? फिरणार नाही. त्याला फिरण्यासाठी एक ऍक्सिस लागतो. जसं मुलांना सवय असते की नोटबुक आपल्या हातावरती फिरवायची, त्याप्रमाणे काय केलं आपण? बॉडी फिरण्यासाठी आपल्याला ऍक्सिस पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे रोटेशन याचा आपल्याला ऍक्सिस हा पाहिजे. ऍक्सिस हा कुठेही असू शकतो. एक्स प्रत्येक वेळेस सेंटर पेक्षा असेल असंही नाही. आणि एक्सच्या पोझिशन वरती बॉडी कशी मूव्ह होणार हे खूप डिपेंड असतं. बरोबर. बॉडी कशी मूव्ह याचा अर्थ त्याची स्टेट कशी असेल, तो जास्त स्पीडने फिरेल, कमी स्पीडने फिरेल. बरोबर. हे त्याच्यावरती खूप आणि खूप डिपेंड असतं. कशावर? त्याच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन ऍज वेल एज त्याच्या डिस्ट्रीब्युशन ऑफ मास होते. बरोबर. सध्या ही काय असतं? आपलं होमोजिनियस असतं. बरोबर. हे सिमेट्रिकल ऑब्जेक्ट आहे तर सेंटर आपण कुठे ठेवू शकतो. जर हा सिमेट्रिकल नसेल तर आपण ऍक्सिस ऑफ सेंटर किंवा त्याचा ऍक्सिस जो आहे तो आपण कोणत्याही पॉइंटला सॉरी इथं सेंटरला दिला असतो तो नाही, तो कुठेही बदलू हा शकतो. बरोबर. सपोज मी नोटबुक फिरवली. आता हा जनरली मला अशी फिरवायची दिसतं, तुम्हाला अशी फिरवतो. सपोज फिरवली. फिरवल्यानंतर काय घडते बघा, ज्या पूर्ण बॉडी कन्सिडर करते त्याला बॉडीसाठी एकच ऍक्सिस आहे. बरोबर. म्हणजे काय होणार? ही जी बॉडी आहे एका सिंगल ऍक्सिस होती काय होणार? ती रोटेशन घेणारी आहे. बरोबर. जेव्हा बॉडी कन्सिडर करतो तेव्हा काय होतं? आपला बॉडी रोटेशन घेते. पण ज्या ती रोटेशन घेते त्यावेळेला फॉर एक्झाम्पल इथे एक ऑब्जेक्ट आहे की इथे काय ड्रॉइंग आहे, इथे ड्रॉइंग आहे, इथे ड्रॉइंग, ज्या ही बॉडी फिरणार त्यावेळेला हे ड्रॉइंग जे आहे कुठल्या मोशन मध्ये असेल तर इट इज इन अ सर्क्युलर मोशन. याचा अर्थ आपल्याला रोटेशन मोशन बघताना सर्क्युलर मोशन लक्षात ठेवावं लागणार आहे. बरोबर. इथं घेताना आपण जेव्हा बॉडी करतो, बॉडी कन्सिडर करतो, ही बॉडी कुठली पकडायची असते? इट इज अन रिजिड बॉडी. दिस बॉडी, आता बॉडी कशापासून बनते? इट कंटेन द लार्ज नंबर ऑफ पार्टिकल. काय कन्सिडर करायचं? द बॉडी कंटेन द लार्ज नंबर ऑफ पार्टिकल. बरोबर. आणि पार्टिकल म्हणतात प्रत्येकाचं मास वेगवेगळं असू शकतं. बरोबर. त्याचं मास काय असेल? अमोनियम टू डॉट 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 एम एन पर्यंत असेल. बरोबर. प्रत्येक पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन डिस्टन्स सेम असतं का? अजिबात सेम हे नसतं. बरोबर. ते काय असतं? फॉर एक्झाम्पल सपोज मी रोटेशन घेते. आता मी रोटेशन घेताना माझे मी हात असे लांब केले. बरोबर. रोटेशन घेते. रोटेशन घेताना मला सांगा खांद्याचं डिस्टन्स, आता माझा ऍक्सिस कुठं असेल? सेंट्रल ऍक्सिस. मी असं रोटेशनचं घेतलं तर. बरोबर. ह्या ऍक्सिस पासून खांद्याचं डिस्टन्स, बरोबर, या पॉइंटचं डिस्टन्स, या पॉइंटचं डिस्टन्स सगळं सेम आहे का? ते वेगवेगळे डिस्टन्स हे असतं. बरोबर. याचा अर्थ डिस्टन्स वेगवेगळा आहे तो रोटेशन घेते.
बरोबर. त्याच्यामध्ये काही पार्ट, आता ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कोणता पार्ट यायला पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, कोणते फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे. तर पहिला फॉर्म्युला, ज्यावेळी मी सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्यावेळेला सपोज एखादी बॉडी जर कन्सिडर केली, बॉडीचा ऍक्सिस जर कन्सिडर केला, याच्यामध्ये काय येतं, लार्ज नंबर ऑफ पार्टिकल आहेत, हे परफॉर्म करतात सर्क्युलर मोशन. याचा अर्थ पार्टिकलला वेलॉसिटी असेल v इज इक्वल टू r ओमेगा. याचा प्रत्येक पार्टिकल डिस्टन्स x पासून हे वेगवेगळं असेल. सगळं सेम आहे येतं, सगळं सेम हे नाही. हा फॉर्म्युला तुम्हाला येणं गरजेचं आहे. पण ह्याच्यावर लक्षात ठेवा, वेलॉसिटी वेगवेगळी असते, रेडियस वेगवेगळी असते. म्हणून जर हा ऑब्जेक्ट एका कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने फिरत असेल तर लक्षात ठेवा याची काय तर ओमेगा कॉन्स्टंट आहे, म्हणजे काय ना v अपॉन r येऊ शकतो. ठीक आहे, ओमेगा कॉन्स्टंट असता म्हणून याचा अर्थ काय, बॉडीचा अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर आपण काय म्हणतो त्याची लिनियर वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, असं कधी घडत ते नाही. ह्या बॉडीचे अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे तरी सुद्धा लक्षात ठेवा याची लिनियर काय असते, वेगवेगळी असते. का, लिनियर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, तो v इज इक्वल टू r इंटू ओमेगा. v इज इक्वल टू r इंटू ओमेगा. त्यामुळं r इंटू ओमेगा असल्यामुळं हा जो कॉन्स्टंट असेल याचा अर्थ वेलॉसिटी डिपेंड असेल तुमच्या रायडियस वरती. कुणाची रायडियस किती आहे त्यावर तो काय असतो, डिपेंड असतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, v इज इक्वल टू r ओमेगा. त्याच्या पुढे हे जे पार्टिकल मूव्ह होतात, हा इकडे मूव्ह होते, हा इकडे मूव्ह होते, हा इकडे मूव्ह होते, हा इकडे मूव्ह होते, बरोबर. प्रत्येकाला वेलॉसिटी आहे, प्रत्येकाला ऍक्सेलरेशन असेल a इज इक्वल टू r इंटू अल्फा. हाही तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. प्रत्येकाचा फोर्स माहित पाहिजे, f इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, हे तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर. तुम्हाला मोमेंटम माहित पाहिजे, p इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. हे मोमेंटम कुठल्याला म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज द लिनियर मोमेंटम, तुम्हाला माहित पाहिजे. त्यापुढे यामध्ये टॉर्क असेल का, तर टॉर्क सुद्धा असेल, टो इज इक्वल टू r इंटू f, हे तुम्हाला माहित पाहिजे. वेक्टर मध्ये असेल तर बघा, वेक्टर r क्रॉस वेक्टर f असली जातं, दॅट इज इक्वल टू r f साइन थीटा. जर अँगल माझं 90 असतं काय ना, टो इज इक्वल टू r इंटू f. हे कॉमनली शक्यतो 100% ह्याचा अँगल लक्षात ठेवा काय असतो, 90 असतो. काय भेटतो आपल्याला, टो इज इक्वल टू r इंटू f. दीज आर द बेसिक फॉर्म्युले. हे तुम्हाला फॉर्म्युले आले तुम्हाला सांगतो विदिन 5 मिनिट तुम्ही 3 ते 4 डेरिव्हेशन सॉल्व्ह करू शकता इझिली, बरोबर. त्याच्या पुढे तुम्हाला काय माहित पाहिजे, कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय असतो, हाफ mc. हे जो फॉर्म्युले तुम्हाला आले तर हे जर तुम्हाला फॉर्म्युले जर आले तर तुम्हाला ह्यातला एक आणि एक पार्ट इझिली सॉल्व्ह करता येतो. का तर आपल्याला रिलेशन काढताना लिनियर अँग्युलर असे रिलेशन बघावे लागतात आणि त्याच्यानं आपल्या कन्सेप्ट सोडवाव्या लागतात. आणि ही जी बॉडी, कुठली बॉडी आहे, रिजिड बॉडी. ठीक आहे, एवढा पार्ट लक्षात ठेवा, तुमचं सिलेबस ऑटोमॅटिकली पुढे पडेल, तुमचा चॅप्टर ऑटोमॅटिकली लगेच कव्हर होईल. ठीक आहे, मग आता मेन आपण चॅप्टरला स्टार्ट करू. चॅप्टर स्टार्ट करताना रोटेशनल मोशन, रोटेशनल डायनामिक्स. आता रोटेशन म्हणजे काय करतो आपण, ही बॉडी रोटेट्स अबाउट इट्स ओन ऍक्सिस. जर बॉडी रोटेट होत असेल कुणाच्या त्याच्या ओन ऍक्सिस होती, दॅट टाइप ऑफ मोशन इट इज कॉल्ड ॲज द रोटेशनल मोशन. म्हणजे एखाद्या बॉडीनं रोटेशन घेतलं त्याच्या ओन ऍक्सिस भोवती, त्याला म्हणतो आपण रोटेशनल मोशन. आता ह्या चॅप्टर मधला सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे काय लक्षात ठेवा, एक वर्ड येतो मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इनर्शिया तुम्हाला माहित आहे, मोमेंट तुम्हाला माहित आहे. पहिल्यांदा हे समजून घ्या, मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाला म्हणायचा, कसा म्हणायचा. ठीक आहे, पहिल्यांदा इनर्शिया. इनर्शिया म्हणजे आपण त्याला काय म्हणतो बघा, काय म्हणतात, जडत्व वगैरे म्हटलं जातं. कशामध्ये, मराठीमध्ये म्हटलं जातं, बरोबर. इनर्शिया कुठला, लॉ ऑफ इनर्शिया कुठला, ज्याला लॉ ऑफ इनर्शिया कळेल त्याला इनर्शिया कळणार आहे. तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये इनर्शिया एक्झाम्पल होते, इनर्शिया ऑफ डायरेक्शन, इनर्शिया ऑफ मोशन. त्यामध्ये एक एक्झाम्पल होतं की सायकलला मडगार्ड का असतं, का त्याला रिझन असतं, बिकॉज मड ही टँजेन्शियल फ्लाइंग एअर. चिखल काय होतं, टँजेन्शियल फ्लाय होतं, बरोबर. तो अंगावरती उडणं म्हणजे त्याला काय असतं, हे एक प्रकारचं काय असतं त्याला, त्यासाठी आपल्याला काय भेटते इथं मडगार्ड असतं. ठीक आहे, अंगावर उडू नये म्हणून. त्याप्रमाणे पुन्हा फॅन हा ऑन केला तो काय होतो, फिरायला चालू करतो. ऑफ केला इन्स्टंटला तो थांबतो का, तो अजिबात थांबत नाही, तो काय होतो, रोटेशन घेत राहतो आणि शेवटी तो काय होतो, स्टॉप होतो. ही जी एक्झाम्पल आहे ती आपली कोणाची, इनर्शियाची एक्झाम्पल ही आहे. पहिल्यांदा लिनियर मोशन मध्ये आपण एक्झाम्पल घेऊ. ज्या लिनियर मोशन घेतो त्यावेळेला त्याचे एक्झाम्पल काय असतात बघा.
जनरली आपण लिहितो की इनर्शिया मेजर द मास ऑफ द बॉडी, म्हणजे इनर्शिया डिपेंड असतो मास वरती. इनर्शिया म्हणजे काय? इनएबिलिटी टू चेंज इन मोशन और अपोजिशन टू चेंज इन मोशन, इट इज कॉल्ड एज द इनर्शिया. त्यानं आपण एक लॉ ऑफ इनर्शिया ऐकला होता. एव्हरी बॉडी कंटिन्यूअस स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. प्रत्येक बॉडी काय असते? एक तर ती काय असते? स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असते किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये असते. ती कुठपर्यंत असते? जो पण त्याच्यावरती आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. म्हणजे हा एक ऑब्जेक्ट आहे रेस्ट वरती, तो कुठपर्यंत तिथपर्यंत असेल जोपर्यंत त्यावरती आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. याचा अर्थ ही जी स्टेट आहे, स्टेट कुठल्या कुठल्या आहेत? एक तर रेस्ट मध्ये असेल किंवा ती काय असते? युनिफॉर्म मोशन मध्ये असते. बरोबर. ह्या ज्या स्टेट कोणाच्या येतं? आपल्याला इनर्शियाच्या कंडिशन आहेत. बरोबर. हे झालं रेस्ट वरची. किंवा एखादा ऑब्जेक्ट, सपोज एखादा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होते. सपोज आपण कन्सिडर करू आपला सन भोवती आपली अर्थ ही काय होते? रिव्हॉल्व होते. बरोबर. मग अर्थ रिव्हॉल्व होताना ती काय आपल्या एका कॉन्स्टंट मोशन मध्ये मूव्ह होते. बरोबर. म्हणजे ती काय असते? ती इनर्शिया मध्ये असते. इनर्शियाचा अर्थ ती ओबे द लॉ ऑफ इनर्शिया म्हणू शकतो किंवा त्याला म्हणू शकतो आपण काय येतो? इनर्शिया मध्ये. का? ती कुठल्या मोशन मध्ये असते? युनिफॉर्म मोशन मध्ये असते. जोपर्यंत त्या अर्थला आपण जाऊन पकडत नाही. पॉसिबल आहे का? नाही. कन्सिडर पकडत नाही किंवा ढकलत आहे तो पण त्याची मोशन ही बदलत नाही. हे कुणामुळे घडतं? ड्यू टू द लॉ ऑफ इनर्शियामुळे किंवा इनर्शियामुळे हे घडतं. बरोबर. आणि इनर्शिया हा डिपेंड असतो, इनर्शिया डिपेंड असतो त्याच्या मासवर. बरोबर. त्याच्या मासवरती. हे कशामध्ये येतं? इन केस ऑफ लिनियर मोशन मध्ये येतं. जेव्हा रोटेशन मोशन मध्ये येतं त्यावेळेला त्याचं मोशन वेगवेगळे असते, तेव्हा त्याचा इनर्शिया वेगवेगळा असतो. मला लक्षात ठेवा, लिनियर मोशन मध्ये इनर्शिया मेजर द मास ऑफ द बॉडी और मास मेजर द इनर्शिया ऑफ द बॉडी. बरोबर. अजून एक एक्झाम्पल. इनर्शिया म्हणजे अपोजिशन. कुणाचं अपोजिशन? टू चेंज इन मोशन. बरोबर. एखादा ऑब्जेक्ट रेस्ट होते, त्याला हलवायला किती आपल्याला काय लागेल? फोर्स वगैरे लागेल. हा डिपेंड असतो त्याच्या इनर्शियावरती असतो. बरोबर. आपण इथं असं लिहितो बा, F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे पहिल्यांदा फोर्स, मास आणि ऍक्सेलरेशन. एखाद्या ऑब्जेक्ट फोर्स किती लावायचा पहिला डिपेंड असतो त्याच्या इनर्शियावरती. बरोबर. त्याच्या मासवरती. बरोबर. मग आता याचं एक्झाम्पल सांगतो. एक छोटा स्टोन घेतला, इथं जमिनीवरती ठेवला. बरोबर. त्याला आपल्याला ढकलायचं. त्याचं मास किती येतं? 10 kg एवढं मास आहे. आणि मोठा स्टोन घेतला, ह्याचं मास आहे 90 kg. ह्याला ढकलायचं. बरोबर. इथे फोर्स लावला, इथे फोर्स लावला. जेवढा फोर्स इथं लावला तेवढाच फोर्स इथं लावून चालेल का? इथं लावून चालणार नाही. का? ह्याचं मास कमी आहे, ह्याचं मास जास्त. याचा अर्थ ज्याचं मास जास्त किंवा ज्याचं मास काय होतं? वाढलेलं असतं, त्याला काय असतं? जास्त इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय असतो? जास्त अपोजिशन करू शकतो. एखादा काटकोळ मुलगा आहे, एखादा जाड मुलगा आहे. ठीक आहे. एखादा काटकोळ मुलगा ढकलायचं आपल्याला आणि एखाद्या जाड मुलाला ढकलायचं. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. काटकोळ्यामुळे ढकलायला आपल्याला इथं जास्त फोर्स लागेल की इथं जास्त फोर्स लागणार नाही. का? तर काटकोळा मुलगा आपल्याला कमीत कमी अपोजिशन करेल. बरोबर. आणि जाड मुलगा आपल्याला तो जास्त अपोजिशन करेल. का? प्रत्येकाचं मास. काटकोळ्याचं मास काय असेल? कमी असेल. जाडचं काय तर जास्त असेल. म्हणजे काय? तो करणार अपोजिशन. कशाला अपोज करणार? त्याच्या मोशन बदलायला. मोशन बदलायला. मग ह्याला काय म्हणतात? इट इज इनएबिलिटी ऑफ बॉडी टू चेंज इन मोशन. त्याची काय येतं? इनएबिलिटी. कोणाची येतं? चेंज इन मोशन करायची. बरोबर. इट इज अपोजिशन ऑफ मोशन. आता अपोजिशन ऑफ मोशन कुठलं अपोज कुणाला करतोय? का करतोय? का तर त्याला स्वतःची स्टेट बदलायची नाही. याचा अर्थ ह्याच्या उलटीही आपण इनर्शिया म्हणू शकतो. इट हॅज टेंडेन्सी टू मेंटेन इट स्टेट. त्याला काय सवय असते? टेंडेन्सी असते. कशी टेंडेन्सी असते त्याची? स्वतःची स्टेट ही मेंटेन करण्याची. ह्याला सुद्धा आपण इनर्शिया इथे म्हणू शकतो. बरोबर. आता हे झालं कॉमनली इनर्शिया. इनर्शिया म्हणजे अपोजिशन असतो, इनएबिलिटी असते, की त्याला काय असते? टेंडेन्सी असते. आहे तशीच राहणे, बदलायचं नाव नाही. बरोबर. जसं तुमच्या घरी तुम्ही करता, तुम्हाला खूप मला सांगा अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. तर आपण काय करतो? आपल्यासाठी हा इनर्शिया असतो. आपण लवकर ही बदलत नाही. आपण काही सांगतो मला उठायचं नाही, अमुक तमुक असं काय करत ते नाही. आधी इथं वर्ड आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. याचा अर्थ मुवमेंट ऑफ इनर्शियाचा अर्थ मुवमेंट म्हणजे हालचाल, हालचालीचा इनर्शिया. याचा अर्थ इनर्शिया मध्ये दोन गोष्टी असतात. एक रेस्ट मध्ये असेल किंवा तो काय असेल? युनिफॉर्म मोशन मध्ये असेल. इथं मग घेताना आपल्याला रेस्ट मधलं घ्यायचं नाही. आपलं कुठलं घ्यायचं आहे? मुवमेंट ऑफ इनर्शियाचा अर्थ त्याच्या मोशनचा इनर्शिया हा घ्यायचा आहे. बरोबर. मोशनचा इनर्शिया घेताना एखादा मुलगा मूव्ह होतो, इनर्शिया आपण काढायचा. बरोबर.
एखादा मुलगा मूव्ह होते त्याची रॅडियस एवढी आहे, एक छोटा मुलगा मूव्ह होते त्याची रॅडियस ही कमी आहे. की दुसरं एक्झाम्पल, स्वतः माझं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, मी इथं उभा आहे, माझं मास कॉन्स्टंट आहे बरोबर, माझे हात बॉडीच्या जवळ आहेत आणि मी स्वतःवरती गोल फिरते, स्वतःवरती गोल फिरते. आता मला थांबवण्यासाठी लागलेला तुमचा अपोजिशन हा किती असेल, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मी सपोज हात असे लांब केले आणि मी स्वतःवरती गोल फिरते आणि मला थांबवण्यास लागलेला तुमचा अपोजिशन हा किती असेल, कुठल्या कंडिशनला जास्त असेल, कुठल्या कंडिशनला कमी असेल. तर ऑब्व्हियसली जेव्हा माझे हात बॉडीच्या जवळ आहेत तेव्हा तुम्हाला काय लागणार तर अपोजिशन हा कमी भेटेल. पण मी हात जर लांब केले तर काय होण्याचं अपोजिशन हे वाढले. जेव्हा मी हात बॉडीच्या जवळ घेतले आणि हात बॉडीच्या लांब घेतले बरोबर, जे हात बॉडीच्या जवळ घेतले म्हणजे काय असणार, रॅडियस ही कमी असेल बरोबर, रॅडियस म्हणजे कमी जाईल बरोबर. पण हात लांब घेतल्यानंतर काय रॅडियस ही वाढली. याचा अर्थ तुमचा जो एनर्शिया असतो इट्स डिपेंड्स अपॉन द इट्स प्रोपोर्शनल टू द रॅडियस बरोबर. रॅडियस कशी असते लक्षात ठेवा, रॅडियसचा स्क्वेअर वरती असते. त्याच्याही पुढे आता सपोज एखाद्या ऑब्जेक्टची रॅडियस सेम ठेवली बरोबर, तर दोन ऑब्जेक्ट घेतले, ह्याची रॅडियस सेम आहे, ह्याची रॅडियस इथं काय तर सेम आहे बरोबर, दोघंही मोशन मध्ये आहेत. पण ह्यात बदल काय केला, ह्याचं मास आहे 10 kg, ह्याचं मास आहे 80 kg आणि दोघंही मोशन मध्ये असे गोल 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 फिरत आहेत बरोबर, स्वतःभोवती गोल गोल फिरत आहे. मग ह्यापैकी कोणाचा अपोजिशन जास्त असेल, 10 वाल्याचा की 80 वाल्याचा, लक्षात ठेवायचं 80 वाल्याचा काय होतो अपोजिशन हा जास्त असेल. याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड कोणावर असतो, त्याच्या मास वरती हा डिपेंड असतो बरोबर. हे दोन्ही जर इक्वेट केलं तर भेटणार I इज इक्वल टू एम स्मॉल पकडता येतं आर स्क्वेअर किंवा नुसतं मी I इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बरोबर. दिस इज द इक्वेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. हे कॉमनली लिहिलं जाते का कॉमन बॉडीज पकडलं, छोटी बॉडी काढलं एम आर स्क्वेअर आहे, ह्या मेथडने हे दाखवलं जातं. मी दाखवताना काय दाखवलं बघता इथं एम आर स्क्वेअर दाखवलेलं आहे. हा त्याचा काय येतो अपोजिशन हा आहे बरोबर. अपोजिशन जास्त याचा अर्थ त्याची टेंडेन्सी जास्त. लका ऐका व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, ज्याचा अपोजिशन जास्त जी काय असते टेंडेन्सी जास्त असते बरोबर, अपोजिशन टू चेंज इन मोशन बरोबर. तो जर काय करत असेल अपोजिशन जास्त करत असेल कोणा त्याच्या मोशन साठी, मी त्याचा मोशन बदलतो अपोजिशन जास्त करतो, याचा अर्थ त्याला जास्तीत जास्त वेळ कसं राहायचं आहे त्या मोशन मध्ये राहायचं आहे. त्यावर इक्वेशन काढतात I इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. हे काय तुम्हाला वेगळ्या ट्रॅकिंग सांगितलं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. याचा सिम्बॉल काय असतो I हा याचा सिम्बॉल असतो, त्याला काय म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं जातं. आता अजून एक मेथड आहे, त्या मेथडने आपण सांगू हे काय म्हणतात आणि कोणत्या मेथड लिहिलं जातं. ते कॉमन एक्झाम्पल आहे, तुम्हाला मी अपोजिशन वरून समजून सांगितलं. आता तुम्ही समजून घ्यायचंय कुठल्या मोशन त्याच्या टेंडेन्सी वर. ठीक आहे, ह्यामध्ये 3 माणसं आहेत, तुमचे डॅडी आहे, तुम्ही आहात आणि तुमचा एक लहान भाऊ आहे, त्याचं नाव आहे बी. मोठा मुलगा आहे ए, छोटा मुलगा आहे बी बरोबर. मग आता काय केलं बघा, हे काय म्हणले की आम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया समजून घ्यायचं बरोबर. मग पहिल्यांदा काय केले की डॅडी म्हणले की ए मुलांना की तुला मी समजून सांगतो की मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे आणि कसं आहे. ठीक आहे, मग त्यांनी काय ठरवलं ट्रॅक लाईन ठेवली आणि थोडासा अपोजिशन केला. म्हणजे काय कन्सिडर केला, जसं आपला रोड डिवायडर असतं त्यांनी कन्सिडर केलं आणि जे ट्रॅक केलं पहिल्यांदा हा एक ट्रॅक आहे, हा एक ट्रॅक आहे, हा एक ट्रॅक आहे. ठीक आहे, पहिल्या कंडिशनला. आता पहिल्या कंडिशनला काय केले बघा, पहिल्या कंडिशनला जे वडील आहेत त्यांच्या गाडी म्हणजे काय फोर व्हीलर्स त्यांनी व्हीलला घेतलं. त्यांनी घेताना काय केलं त्यांच्या मोटरसायकलचं व्हील घेतलं. ठीक आहे, हे आहे कुणाचं इथं डॅडच्या मोटरसायकलचं व्हील आहे. त्या पुढे आता ए जो मुलगा आहे त्याच्या सायकलचं घेतले, आता बऱ्यापैकी तो मोठा आहे, त्याच्या ते सायकलचं व्हील घेतलेलं आहे. आता ह्या दोघांनाही आपल्याला कुठं पाठवायचं आहे तर ह्या दोघांनाही आपल्याला पुढे पाठवायचं आहे. वडिलांनी काय डिसाइड केलं की जो व्हील ही जी बॉन्ड जी आहे हा प्रवास करून पुढे जाईल, याचा अर्थ काय की त्या व्हीलला जास्तीत जास्त वेळ काय करायचा तर मोशन मध्ये राहायचंय. मग जास्तीत जास्त वेळ मोशन मध्ये राहणे याचा अर्थ याचा मिनिंग काय होतो की त्याचं काय असेल तर एनर्शिया हा जास्त असेल. म्हणजे जो जास्तीत जास्त वेळ तुमचा काय असेल हा मोशन मध्ये राहील, त्याचा काय असणार आपला तो एनर्शिया हा जास्त असेल. ठीक आहे, आता जास्तीत जास्त मोशन मध्ये घेताना आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे व्हील आणि हे व्हील. ठीक आहे, हे दोन्ही व्हील मध्ये दोघांची रॅडियस काय केली तर सेम ठेवली, रॅडियस आर सेम ठेवली. पण मला सांगा
हे बाईकचं चाक आहे आणि आपलं काय येतं नॉर्मल सायकलचं चाक आहे, बरोबर. आता दोघांची आयडिया सेम ठेवली, पण हे दोघांचं मास सेम असेल का? नाही. कोणाचं मास जास्त असेल, ह्याचं मास जास्त आहे, ह्याचं मास कमी आहे, बरोबर. आणि दोन्हीही रोल केले आणि सोडले. काय केलं, एकाने इकडून चाक फिरवलं, एकाने इकडून चाक फिरवलं, हे दोघेही मोशन मध्ये पुढे पुढे गेले. हा त्यांचा काय आहे का अपोजिशन, जसं रोड डिवाइड तर डिवाइड आहे, बरोबर. मला सांगा ए आणि बी मध्ये, म्हणजे डॅडचं चाक जे आहे त्याला वाटल्यास काय म्हणू, आपल्याला वेगळं नाव देऊ, ह्याला एक्स म्हणून नंतर वाय म्हणून. ह्या एक्स आणि वाय दोन चाकांची नाव आहेत. एक्स आणि वाय मध्ये कुठलं चाक पुढे जाईल, एक्स जाईल का वाय जाईल, एक्स व्हील पुढे जाईल का वाय व्हील पुढे जाईल. काय सांगितलं, रिपीट आहे का. दोन व्हील आहेत, दोघांची डायरेक्ट सेम आहे, पण मास त्याचं वेगवेगळं, त्याचं मास आहे वेगवेगळं. ह्याचं मास काय येतं जास्त आहे, ह्याचं मास काय येतं कमी आहे, बरोबर. ह्याचं मास काय कमी, ऑब्विसली ते असणं आपलं ते कमीच असतं. दोन्ही सोडले तर कोणतं व्हील हे डिवाइडर क्रॉस करून पुढे जाईल, तर त्यांना ऑब्झर्व झालं ज्याचं मास जास्त तो काय होतो इझिली पुढे जातो, बरोबर. तो डिवाइडर क्रॉस करून. आता हे जर बघायचं झालं तर तुम्हाला सांगतो, सपोज तुम्ही डोंगरावरती गेला, बरोबर. तुम्ही दोन व्हील घेतली, एक मोठ्या गाडीचं व्हील घेतलं आणि सायकलचं व्हील घेतलं आणि दोन्ही ते सोडले. आता दोन्ही सोडल्यानंतर काय करू शकतो, दोन्ही सोडल्यानंतर कुठली जास्त स्पीडने जाणार, लक्षात ठेवा, तुमच्या गाडीचं व्हील काय जास्त स्पीडने जाणार ऍज कम्पेअर्ड टू द सायकल व्हील. का, त्याचं काय वेट जास्त असतं, काय होतो इनर्शिया जास्त येतो, त्यामुळे तो काय होतो जास्तीत जास्त वेळ काय होतो मोशन मध्ये हा राहतो. याच्यावर त्यांना काय कळालं की इनर्शिया इट्स डिपेंड्स अपॉन द मास, इनर्शियाचं डायरेक्ट होतं मास. हा पहिला पाड्यांना कळाला, का हा पुढे गेलेला होता म्हणून, बरोबर. त्याबरोबर आता हा बी मुलगा, बरोबर, हा आपला काय तो ए आहे. तेवढ्यात त्यांना डायरेक्टला कोणाचा फोन आला, हा डायरेक्ट त्यांच्या कामावर निघून गेले. राहिला आता ए आणि बी राहिला, ठीक आहे. आता हा ए काय होता, ए शाना होता आणि बी शाना होता. बी मागापासून बघत या दोघांचं काय चाललं नक्की, ठीक आहे, या दोघांचं काय चाललं आहे. मग ह्याने काय केलं, हा काय म्हणलं मला बी शिकायचं इनर्शिया म्हणजे काय. मग त्याने काय केलं, ह्याच्याही सायकलचं बिल घेतलं आणि ह्याच्या सायकलचं बिल घेतलं. आता हा छोटा याचा, ह्याची सायकल कसली होती तर 3 चाकी सायकल होती, ह्याची सायकल कसली होती 2 चाकी होती. मग घेतलं ह्याचं व्हील घेतलं, पण व्हील घेताना ह्याने काय केलं, ह्याने काय बघितलं होतं, ह्याचं म्हणणं काय होतं ज्याचं मास जास्त आहे तो काय होतं पुढे झाला. मग त्याने काय केलं, तो म्हणला जेवढं तुझ्या व्हीलचं मास आहे तेवढ्याच व्हीलचं काय केलं, तेवढ्याच मासचं काय घेतलं व्हील घेतलं, बरोबर. म्हणजे ह्या दोन ठिकाणी इथं त्यांचं मास सेम आहे, मास सेम आहे. पण बदल त्याने काय केला, ह्यांची जायडेस आणि ह्याची जायडेस, बरोबर. दोन्ही सेम येतील का, दोन्ही सेम येणार ते नाही. आणि दोन्हीही रोल केले, तर मला सांगा आता या दोन्हीचं मास सेम आहे, ह्याची जायडेस मोठी, ह्याची जायडेस काय इथं लहान आहे. दोन्ही सोडले तर ह्या दोन्हीपैकी कोणतं व्हील डिवाइडर क्रॉस करून पुढे जाईल. त्यांना असं ऑब्झर्व झालं ज्याची जायडेस जास्त तो काय होतो इझिली क्रॉस करून तुमचा काय होतो पुढे गेलेला आहे. आणि हा डिपेंड कोणावर लक्षात ठेवा, जायडेसचा जायडेसचा स्क्वेअर वरती हा डिपेंड हा असतो, बरोबर. त्याच्यावरून आता हे कसं डिफाइन केलं किंवा आपण कोणत्या मेथड लक्षात ठेवा, ज्याची जायडेस मोठी तो काय होतो परदेशी पुढे हा जाऊ शकतो. रोडला एक भला मोठा टायर ठेवला आणि छोटा टायर ठेवला, भला मोठा टायर आपला जास्तीत जास्त वेळ मोशन मध्ये नाही, बरोबर. छोटा आपल्याला वाटेल जास्त मोशन मध्ये असं होतो नाही. छोटा टायर सोडा आणि मोठा टायर सोडा, मोठा टायर आपला हळू जाईल पण तो जास्त मोशन मध्ये जाईल. छोटा आपला काय होणार तो फास्ट जाईल आता, पण तो काय होणार तो जास्त मोशन मध्ये राहू शकणार नाही. शेवटी तो काय होतो पूर्णपणे आडवा हा होतो. लक्षात ठेवा, ह्यांना काय ऑब्झर्व झालं की इनर्शिया हा डिपेंड असतो त्याच्या जायडेसचा स्क्वेअर होते. इनर्शिया म्हणजे त्याची टेंडन्सी कुठली, त्याच्या मोशन मध्ये राहायची काय असते ही टेंडन्सी असते. सो दिस पॉइंट म्हणजे ह्या जे इक्वेट केलं आपलं काय भेटलं, I is equal to mr square, बरोबर. इट इज कॉल्ड ॲज द, ह्या I ला काय म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे हालचालीचा इनर्शिया. जो ऑब्जेक्ट जास्तीत जास्त वेळ काय ना तो हालचालीमध्ये मोशन मध्ये आहे त्याला काय असते एनर्जी जास्त. याचा अर्थ त्याचा काय असतो हा अपोजिशन जास्त असतं, त्यामुळे काय होतो जास्तीत जास्त वेळ हा तो काय होतो मोशन मध्ये राहतो, ठीक आहे. ह्याच्यानं आपला मोमेंट ऑफ इनर्शिया इथं आपण डेफिनेशन डिफाइन केलं नाही, डेफिनेशन आपल्याला सगळ्यात शेवटी डिफाइन करायला लागेल. एक पॉइंट झालेला नंतर आपल्याला काय करायचं याचं डेफिनेशन पुढे प्रोसीड करायची आहे. पुढे जाऊ आपण आता. पुढचा जो पॉइंट आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, फक्त आपल्याला त्याचे डेफिनेशन बघायचे आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डेफिनेशन आता आपण जे सांगितलं ते इमॅजिन सारखा कन्सेप्ट होता.
जो आपल्याला पुढे वापरायचे नाहीत. आपल्याला फक्त समजून घ्यायचं. तुम्हाला सांगितलं होतं की एनर्शिया म्हणजे काय, एनर्शिया कसा असतो, एक त्याची टेंडन्सी असते, त्याचे काय असतो, अपोजिशन असतो. ठीक आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा ते सांगतो. सपोज एखादी बॉडी, बरोबर, बॉडी म्हणले की बॉडी कंटेन द लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल. बॉडी कशापासून बनते, लहान लहान कणापासून बनलेली असते. बरोबर. सपोज त्या बॉडीचं रोटेशन मला घ्यायचं आहे. आता बॉडीचं रोटेशन घेताना मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे. कन्सिडर अ रिजिड बॉडी. आता जेव्हा एखादी, आता ह्या कन्सेप्ट मध्ये किंवा पुढच्या कन्सेप्ट मध्ये कॉमनली काय गोष्ट पकडायचे, कन्सिडर रिजिड बॉडी हॅव्हिंग मास कॅपिटल एम, इट कंटेन द लार्ज नंबर ऑफ पार्टिकल किंवा एन नंबर ऑफ पार्टिकल. इट कॅन रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस. ऍक्सिस विल बी द परपेंडिक्युलर टू द प्लेन. म्हणजे काय की ही बॉडी अशी आहे. कन्सिडर करा. बॉडी दिसते का तुम्हाला सगळ्यांना? थोडी डार्क बॉडी दाखवतो. बॉडी, रिजिड बॉडी रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस. ती काय होतं, स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेशन घेते. आणि दिस ऍक्सिस, एक्स खालून दाखवतो, दिस ऍक्सिस विल बी परपेंडिक्युलर टू द प्लेन. बरोबर. तो काय असतो, प्लेनला परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे. हा पार्ट कॉमन लक्षात ठेवा, हा आपला जास्त उपयोगाचा आहे. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया डेफिनेशन बघायची आहे. ठीक आहे. म्हणजे ही बॉडी रोटेशन घेणार आहे अबाउट एन ऍक्सिस. हे ऍक्सिस भोवती फिरणार आहे. ठीक आहे. त्या बॉडीमध्ये लार्ज नंबर ऑफ पार्टिकल, काही पार्टिकल आपण कन्सिडर करू. कुठला कुठला पार्टिकल इथं आहे, इथे एक पार्टिकल असू शकतो, इथे एक असू शकतो, इथे एक असू शकतो. हा त्या सेंटर आहे. बरोबर. हा पार्टिकल आहे, ह्याचं मास m1 पकडू, ह्याचं मास m2 पकडू, ह्याचं मास m3, ह्याचं पकडतो मी mn पकडतो. या नंबर ऑफ पार्टिकल आहेत म्हणून. ठीक आहे. प्रत्येकाचं डिस्टन्स, आता हे जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. कसं, पुन्हा एक नोटबुक आहे. हे जे डिस्टन्स असतं ह्या ऍक्सिस पासून एकमेकाला काय येते, परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर. हे तुमचं काय तुम्हाला भेटणार इथं, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. ह्याला मी पकडतो डिस्टन्स आहे r1, हा माझा असेल r2 असेल, हा माझा असेल r3 असेल, हा n नंबर म्हटलं हा माझा काय असेल, तो rn हा असेल. ठीक आहे. मग हे सॉल्व्ह करताना पहिल्यांदा प्रत्येक पार्टिकल, जेव्हा मी एखाद्या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो, एखाद्या बॉडीचा काढतो, याचा अर्थ त्या बॉडीमध्ये जेवढे पार्टिकल आहे त्या प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे कॉमन फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू mr². हा काही कॉमन फॉर्म्युला आहे. म्हणजे मास इंटू त्याच्या परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, हा त्याचा काय होतो, कॉमन फॉर्म्युला. ठीक आहे. मग हे मी काढतो. तर काढताना कसं काढणार बघा. दिस बॉडी कंटेन लार्ज नंबर ऑफ पार्टिकल. The mass of each particle will be the m1, m2, m3 dot 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 m. का n number of particle होते. Its perpendicular distance will be the r1, r2, r3 dot 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 r. Then moment of inertia of each particle. प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन O विल बी द, सपोज हा पार्टिकल पकडला, त्याचा मास किती आहे, m1, हे डिस्टन्स किती आहे, r1. त्याला तुम्ही I1 इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर. बरोबर. त्यामुळे त्या पार्टिकलचं काय बनणार मग, I2 इज इक्वल टू m2 r2 स्क्वेअर डॉट 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 IN इज इक्वल टू mn rn स्क्वेअर. बरोबर. मग हे झालं प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. मला ह्या होल बॉडीचा काढायचा आहे. होल बॉडीचा याचा अर्थ मला काय केलं पाहिजे, प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यांची इथं सम केली पाहिजे. म्हणजे मी ते लिहिणार कसं बघा, इथं दॅट इज इक्वल टू moment of inertia of whole body is equal to I1 plus I2 plus dot 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 IN, that is equal to I1 किती आहे माझा, m1 r1 square plus m2 r2 square. बरोबर. प्लस डॉट 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 mn rn चा स्क्वेअर. बरोबर. हे सगळ्याच काय लिहितं मी, सगळ्याची ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर हे लिहिताना एवढं लॉंग लिहिणार, शॉर्टकट मेथड आहे. हे लिहिताना समेशन मध्ये लिहितात. काय सम केले मी, समेशन टू द I इज इक्वल टू 1 टू द n mi ri स्क्वेअर. ह्याचा मिनिंग असा असतो की mi ri याचा अर्थ I ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत आहे, I ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत आहे आणि सगळ्याची सम केली आहे. हा एक फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. आणि ह्या समेशनच्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला
ह्याची डेफिनेशन करायची आहे. मग डेफिनेशन करताना बघा काय करतो, ती डायग्राम आता पुसून टाकतो. जे मी लिहिलेलं आहे, मी लिहिलेलं काय बघा, I इज इक्वल टू समेशन ऑफ mi ri स्क्वेअर, I इज इक्वल टू 1 to the n. ह्याची मला डेफिनेशन बनवायची, बरोबर. मग आता डेफिनेशन कशी बनवायची ते सांगतो. I म्हणजे काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. इट इज डिफाइंड ऍज, हे डेफिनेशन करायचं आहे. डिफाइन करताना काय केलंय, हे जे चिन्ह कोणाचं आहे, समेशन, म्हणजे सम ऑफ. आता हे सम कोणाकोणाचं केलंय, तर ह्यांचं सम केलंय. आता ह्यांचं सम करताना ह्या दोघांच्या मध्ये कुठलं चिन्ह येणार आहे, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन याचा मिनिंग असतो, त्याला म्हणतात प्रॉडक्ट म्हटलं जातं. म्हणजे सम ऑफ, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे दोघांच्या मध्ये, प्रॉडक्ट ऑफ, सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ. प्रॉडक्ट कोणाकोणाचं केलंय बघा इथं, मास, सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी किंवा मास ऑफ इच पार्टिकल अँड, आणि कुणाचं आहे आर. आर म्हणजे काय आपले ते परपेंडिक्युलर डिस्टन्स, पण ह्याचं काय येतं, स्क्वेअर आहे. अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि डिस्टन्स कुठून मोजतात, त्याच्या ऍक्सिस ऑफ रोटेशन, फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. इट इज कॉल्ड ॲज द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच आपण लिहिताना असं लिहू शकतो, द मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिफाइंड ॲज द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी किंवा मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. The square of perpendicular distance from the axis of rotation, it is called as the moment of inertia. हे कसं डिफाइन केलं, सिम्बॉल कुठला आहे, समेशन, म्हणजे सम केलं. या दोघांची काय येतं, मल्टिप्लिकेशन. मग त्याला काय म्हणतात, सम म्हणजे, तर त्यापैकी आपण काय येतं, मल्टिप्लिकेशनचा मीनिंग काय असतो, प्रॉडक्ट करणे, बरोबर. प्रॉडक्ट कोणाकोणाचा केला, मास, मास कोणाचा येते, बॉडीचं किंवा त्याचं मास ऑफ इच पार्टिकल. आणि आर म्हणजे काय येतं, स्क्वेअर. कुणाचा स्क्वेअर आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर. हे डिस्टन्स कसं असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे काय येतं, स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे डिस्टन्स कुठून काउंट करतात, फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. इट इज कॉल्ड ॲज द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ही एवढी व्हॅल्यू भेटणार आहे, तुम्ही काय पुट करणार आहे, आय ही व्हॅल्यू पुट करणार आहे. आणि आय म्हणजे माझा काय, त्याचा तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आता ह्याचं आपल्याला युनिट काढायचंय. युनिट काढताना फॉर्म्युला बघा, आय इज इक्वल टू कॉमन फॉर्म्युला मी एम आर स्क्वेअर असं लिहितो, ठीक आहे. एम म्हणजे माझं काय येतं, मास. मास कशामध्ये मोजतात, केजी मध्ये मोजतात, बरोबर. आर म्हणजे माझं काय येतं, डिस्टन्स. याचा काय केलाय, स्क्वेअर, म्हणजे काय भेटणार येतं, मीटर स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट काय मला भेटलं, लक्षात ठेवा, केजी मीटर स्क्वेअर, बरोबर. म्हणजे केजी मीटर मला काय भेटलं, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया युनिट भेटलं. ह्याचं डायमेन्शन तुम्ही काढून मला दाखवायचं आहे, LMT. हे व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. त्याचं डायमेन्शन काय येतं, काय येईल, 0 येईल, T0 M0, तुमचा जो काय येईल त्या तुम्हाला ते पुट करायला लागतील. दिस इज द बेसिक डेफिनेशन. आता हे न्यू बुक मध्ये तुम्हाला दिलेले नाही, ते पण लक्षात ठेवायचं. तुम्हाला मी ते लिहून नोट्स मध्ये लिहिलेले आहे, त्या नोट्स मध्ये लिहिल्याप्रमाणे ती लिहा. आणि त्याचं फॉर्म्युलेशन म्हणजे हे काय डिस्क्रिप्शन लिहायचं नाही, हे तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया कशाला म्हणतात, कसं पुट केलं जातं. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एम आर स्क्वेअर येणार, समेशन ऑफ एम आर स्क्वेअर लिहायचं, आय ही व्हॅल्यू लिहायची. आणि जर ट्रिक मध्ये लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आपल्याला आठवून लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. हे तुम्हाला कळालं, तुमचे पुढचे डेरिव्हेशन तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतील, ठीक आहे. आता आपल्याला कंटिन्युअसली 3 डेरिव्हेशन घ्यायची आहेत, ते आपले कुठे असतील तर नेक्स्ट लेक्चरलाही असतील. आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे, त्या पॉइंटचं नाव आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. म्हणजे रिजिड बॉडी रोटेशन घेते, रोटेशन घेतल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी किती असते इन केस ऑफ रोटेशनल मोशन, बरोबर. ह्याची पहिला ट्रिक सांगतो, ट्रिक वरून आपल्याला काय करायचं ते सांगतो. जनरली कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला असतो, द कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ mv स्क्वेअर, ठीक आहे. मला ह्या इक्वेशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आणायचं, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा अर्थ
मला काय आणायचं आहे, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आणायचं. हे ट्रिक साठी सांगतोय, ऍक्च्युअली मध्ये असं लिहिलं जाते नाही. मग काय करता येईल बघा, इथे मला काय पुट करता येईल तो विचार करू थोडासा आपण. ठीक आहे, फॉर्म्युला काय येतं, हाफ एम व्ही स्क्वेअर. तुम्हाला मी काय फॉर्म्युले सांगितले होते, त्या फॉर्म्युल्यामध्ये एक फॉर्म्युला तुम्ही जर पुट केला तुम्हाला पुढचा आन्सर लगेच भेटायचा होता, बरोबर. आता इथे काय पुट करू शकतो तर माझ्या डोक्यात एम साठी काय मला पुटिंग करता येणार नाही, पण व्ही साठी मला पुट करता येईल. का, ह्याची जर मोशन असतं तर कुठल्या मोशन असतात, सर्क्युलर मोशन असतात. सर्क्युलर मोशन आपली काय असते, व्हॅल्यू व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्हॅल्यू मी पुट करतो, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, बरोबर. तर व्हॅल्यू पुट केलं मला असं भेटणार, द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू, बघा इथे मला व्हॅल्यू भेटली एम आर स्क्वेअर म्हणजे काय असतो, आय असतो. म्हणजे शकतो मी हाफ आय ओमेगा स्क्वेअर. म्हणजे ही झाली कायनेटिक एनर्जी. ही कशामधली आहे, लिहिणे म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन. ही माझी कुठली आली इथं, रोटेशनल मोशन, बरोबर. ही ट्रिक आहे, ट्रिक ज्याला कळेल त्याला ही सगळ्या गोष्टी कळते, बरोबर. त्या ट्रिक नुसार आपल्याला काय काय घ्यायचं असते ह्या पॉइंट मध्ये ते आपल्याला ट्रिक शिकवते. म्हणजे काय घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी घ्यायची का, घ्यायची. व्ही साठी पुटिंग करायचंय का, पुटिंग करायचं हे आहे. शेवटी मला काय काढायचंय, हे इक्वेशन मला इथं काढायचं आहे. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करू आपण. सॉल्व्ह करताना आता कॉमन गोष्ट देतो, कन्सिडर अ रिजिड बॉडी. एक रिजिड बॉडी मी कन्सिडर केली, बरोबर. इथे लिहू शकतो मी, कन्सिडर अ रिजिड बॉडी having mass m, mass n, rotating about its own axis. ती काय होते, एका स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेशन घेते, बरोबर. दिस ऍक्सिस विल बी परपेंडिक्युलर टू द प्लेन. म्हणजे तो काय, तो प्लेनला तो काय असतो, परपेंडिक्युलर हा असतो. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर टू द प्लेन. दिस बॉडी कंटेन द लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल, किंवा त्याला म्हणू शकतो दिस बॉडी कंटेन द एन नंबर ऑफ पार्टिकल्स, बरोबर. बॉडी कंटेन एन नंबर ऑफ पार्टिकल्स, एन नंबर ऑफ पार्टिकल. ठीक आहे, and this body rotating with constant angular velocity. म्हणजे काय, तुमचा या बॉडीचा ओमेगा तुमचा काय आहे, तो कॉन्स्टंट हा आहे, बरोबर. ह्या लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. लक्षात कशा ठेवायच्या हे सगळ्या शेवटी आणखी सांगेन तुम्हाला काय लक्षात ठेवायचं असतं. ऑलरेडी तुम्ही लक्षात ठेवा, जे इक्वेशन बनतात तर कायनेटिक मला शेवटी इक्वेशन काय भेटले, आय ओमेगा स्क्वेअर. त्यात ओमेगा आपला काय असतो, कॉन्स्टंट असतो. एक तर ओमेगा कॉन्स्टंट किंवा तुमचा काय असतो, अल्फा कॉन्स्टंट. ह्या दोनच गोष्टी आपल्या काय कॉन्स्टंट असतात, दुसऱ्या कुठल्या गोष्टी कॉन्स्टंट ह्या नसतात. इथं माझं काय ओमेगा याचा, ह्याच्यामध्ये काय मला भेटण्याचा ओमेगा हा कॉन्स्टंट, बरोबर. आणि त्याच्या बॉडीमध्ये किती आहेत, लार्ज नंबर ऑफ पार्टिकल आहे. देन द पार्टिकल दाखवू आपण, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक, इथे एक, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक. ठीक आहे, ह्याचं मास m1, ह्याचं मास m2, हा m3, इथं mn दाखवू शकतो आपण, कुठेही दाखवू शकतो. मी डायग्राम मध्ये वेगळ्या मेथड दाखवलेलं आहे. प्रत्येकाचं डिस्टन्स, आता त्याचं मास दाखवलं, आपण म्हणतो बॉडी कंटेन द n नंबर ऑफ पार्टिकल, then the mass of each particle will be the m1, m2, m3 dot 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 mn, and its perpendicular distance from axis of rotation will be the r1, r2, r3 and rn. ह्याचं डिस्टन्स किती आहे, r1, r2, r3 डॉट 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 rn, बरोबर. व्हेन बॉडी रोटेट्स, म्हणजे ज्या वेळेला बॉडी ही रोटेशन घेणार आहे, at this condition all the particle rotating about the axis, म्हणजे all the particle rotating with the common axis, बरोबर. म्हणजे सगळे पार्टिकल काय करतात, इट कॅन परफॉर्म द सर्क्युलर मोशन और इट कॅन परफॉर्म द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ते काय परफॉर्म करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. त्यांची डायरेक्शन अशी असेल, हा इकडे असा असेल, हा इकडे असा असेल, हा इकडे असा असेल. इट परफॉर्म द सर्क्युलर मोशन. याचा अर्थ जर बॉडी रोटेशन घेते, परफॉर्म करते, सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, याचा अर्थ या प्रत्येक पार्टिकल एक व्हेलॉसिटी असेल. देन द velocity of each particle will be the, प्रत्येकाची velocity किती असेल, then the v1 is equal to, आता त्याची velocity किती असणार, v1 चा फॉर्म्युला काय असतो, v1 is equal to r1 ओमेगा, बरोबर. का, सपोज याची velocity पकडली v1, ह्याची काय असणार v2, ह्याची काय असणार v3, ह्याची काय असणार माझी vn असणार. कशी काढायची, v
r1 याचा काय माझा तो कॉमन ओमेगा ऑलरेडी इथं आहे, म्हणजे v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, v2 इज इक्वल टू काय घेणार मग r2 ओमेगा डॉट 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 vn इज इक्वल टू काय घेणार मी rn ओमेगा, बरोबर. एन कॅपिटल काढा आपण rn ओमेगा, बरोबर. ही काय काढली, दीज आर द लिनियर वेलोसिटी ऑफ ईच पार्टिकल, प्रत्येक पार्टिकल काय करतो लिनियर वेलोसिटी ही काढतो. बट वी वांट टू कॅल्क्युलेट, इथं वर्ड काय आहे कायनेटिक एनर्जी रोटेटिंग बॉडी, म्हणजे ह्या बॉडीची मला कायनेटिक एनर्जी काढायची, म्हणजे मी काय करणार जेवढे पार्टिकल आहे प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी काढणार, शेवटी त्यांची इथं सम कर, म्हणजे काय असं करते बॉडीमध्ये लार्ज नंबर ऑफ पार्टिकल आहेतच, बरोबर. प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढली तर यांची ऍडिशन केली तुम्हाला काय भेटणार, त्या होल बॉडीची कायनेटिक एनर्जी भेटणार. then the kinetic energy of each particle will be the kinetic energy of each particle is equal to K1 is equal to शकतो मी इथं फॉर्म्युला काय आपला असतो हाफ m v स्क्वेअर, बरोबर. पहिल्या पार्टिकलची आपली काय असेल, ह्याचा मास m1 आहे, ह्याची वेलोसिटी काय इथं v1 असेल. दुसऱ्याची किती असेल कायनेटिक एनर्जी सेकंड इज इक्वल टू हाफ m2 v2 स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इथं डॉट 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 n पर्यंत पोहोचलो आपण, दॅट इज इक्वल टू हाफ mn vn स्क्वेअर. ठीक आहे, प्रत्येक पार्टिकलची काढल्यानंतर तुम्हाला ती अशा मेथडने ती भेटणार आहे. दॅट इज इक्वल टू आपण त्याच्या पुढे जाऊ. आता आपण काय काढली, प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ही काढली. आता माझ्या होल बॉडीची काढली. होल बॉडी याचा अर्थ जेवढ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्रत्येकाची सम, देन द टोटल कायनेटिक एनर्जी किंवा रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ही जी बॉडी होती त्याची काय प्रत्येकाची आपण काय केली तर लिनियर वेलोसिटी सॉरी लिनियरची काय कायनेटिक एनर्जी काढलेली आहे. आता आपण रोटेशन काढायची, कुणाची ह्या होल बॉडीची काढायची. म्हणजे कशी काढणार, ज्यामध्ये जेवढे पार्टिकल आहे प्रत्येकाच्या कायनेटिक एनर्जी सम, म्हणजे कशी कायनेटिक एनर्जी फर्स्ट प्लस कायनेटिक एनर्जी सेकंड प्लस डॉट 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 कायनेटिक एनर्जी एन पार्टिकल, बरोबर. पहिल्या कायनेटिक फॉर्म्युला माझा काय बनतोय बघा, ते ही बघा इथं आपण पुटिंग करू. आपण तर आपल्याला माहिती आहे v1 ची व्हॅल्यू किती आहे, किती v1 इज इक्वल टू r1 ओमेगा आहे ना, म्हणजे हाफ m1 r1 ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे काय बनते बघा हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, बरोबर. सिमिलरली इथे लिहू शकतो मग इथे काय ना बघा हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, इथं हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, हे इक्वेशन इथं लिहू शकतो. मग ह्या व्हॅल्यू मी इथं पुट करतो. कायनेटिक पहिलेच मला व्हॅल्यू काय भेटली इथं हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस दुसरीची काय भेटली हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॉट 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 हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, बरोबर. दॅट इज इक्वल टू आता ह्यामध्ये काय कॉमन निघू शकतं का, तेही बघा. ह्यामध्ये कॉमन निघू शकतो आपला हाफ कॉमन निघाला, बरोबर. आज काय निघते ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर मी ह्या बाजूला लिहितो, हाफ ह्या बाजूला लिहितो. पहिला पार्ट बघा m1 r1 स्क्वेअर इथला हा माझा काय ना प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 मला काय भेटणार इथं mn rn स्क्वेअर, बरोबर. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कोणाच तरी आहे, हे मगाच्या पॉइंट मध्ये आपण बघितले. ही व्हॅल्यू कोणाची आहे, दॅट इज इक्वल टू हाफ समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 टू द n mi ri स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे, दॅट इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आणि हीच ह्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे काय म्हणतात बट i इज इक्वल टू काय म्हणतात समेशन ऑफ mi ri स्क्वेअर, बरोबर. त्याला i म्हणतात, दॅट इज इक्वल मी शकतो मग मला काय भेटला हाफ i ओमेगा स्क्वेअर. म्हणजे ही कायनेटिक मला कुठली भेटली तर द कायनेटिक एनर्जी रोटेशनल इज इक्वल टू हाफ i ओमेगा स्क्वेअर. आणि कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन काय असते आपली इथं, ट्रान्सलेशन इज इक्वल टू हाफ m v स्क्वेअर. आता हे दोन्हीच हे कंपॅरिझन जर केलं तर इथं वेलोसिटी आहे, कुठली वेलोसिटी आहे लिनियर वेलोसिटी, बरोबर. ज्या पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतो त्याला जी वेलोसिटी असते, कुठली वेलोसिटी असते टँजन्सी वेलोसिटी असते, त्याला आपण टँजन्सी म्हणजे आपली काय असते लिनियर वेलोसिटी असते. इथं माझी काय येतं ट्रान्सलेशन मध्ये स्ट्रेट लाईन असल्यामुळे काय असते लिनियर वेलोसिटी आहे, त्याला v पकडला. इथं माझा काय येतो कायनेटिक म्हणजे रोटेशन घेतोय त्यामुळे त्याला काय येतं अँग्युलर आहे, इथं लिनियर आहे इथं अँग्युलर आहे, बरोबर. इथं हाफ आहे इथंही हाफ आहे, इथं मास आहे इथं माझा काय येतो I आहे, बरोबर. जसा लिनियर मोशन मध्ये मास मेजर द एनर्जी ऑफ बॉडी, बरोबर. म्हणजे एनर्जी तर कुणा डिपेंड, त्याच्या मास डिपेंड असतो.
तसंच इन केस ऑफ रोटेशनल मोशन आय मेजर द एनर्जी ऑफ बॉडी इन रोटेशनल मोशन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मुवमेंट ऑफ एनर्जी. बरोबर, म्हणजे आय हा मुवमेंट ऑफ इनर्शिया मोजतो कशामध्ये, रोटेशनल मोशन मध्ये. सो इट इज कॉल्ड ॲज द मुवमेंट ऑफ इनर्शिया असं म्हटलं ते जातं. ठीक आहे, हे जर अनालॉजी केल्यानंतर एकमेकाचं कंपॅरिझन केलं तुम्हाला हे इक्वेशन हे भेटतं. बरोबर, हे कधी तुम्हाला इक्वेशन डेरिव्हेशन हे 2 मार्क्सला विचारतील, कधी 4 मार्क्सला विचारतील, 3 मार्क्सला विचारलं जातं. त्यामध्ये वापरायचं काय, व्हेरिएबल कुठला हे लक्षात ठेवायचं. कसं ओळखायचं, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी घ्यायचे का, घ्यायचे. बॉडी म्हणलं की मास आहे, वेलोसिटी आहे, बरोबर. लिनियर वरनं आपल्याला अँग्युलर पण पोहोचायचं. बरोबर, म्हणजे एकच काम करणे, लिनियरच्या इक्वेशन मध्ये आपला यमा स्क्वेअर कसा आणताय ह्यासाठी डोकं वापरणे. जर तुम्हाला डोकं वापरता आलं तुम्हाला हे डेरिव्हेशन सहज सॉल्व्ह होईल. ठीक आहे, हे झालं आपलं डेरिव्हेशन. कोणाचं आहे आपलं डेरिव्हेशन, कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन हे आहे. आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे त्या पॉइंटचं नाव आहे टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. टॉर्क म्हणजे 11 मध्ये आपण बघितलं होतं, टो इज इक्वल टू, म्हणजे टॉर्क आपण कुठं बघितला होता, त्याचं एक्झाम्पल होतं ओपनिंग अँड क्लोजिंग द डोर. म्हणजे टॉर्क म्हणजे काय असतो, टो इज इक्वल टू आर इंटू एफ. म्हणजे टॉर्क हा डिपेंड असतो त्याच्या रॅडियस आणि त्याच्या फोर्स वरती. तुम्हाला गेटचं एक्झाम्पल सांगितलं होतं, गेट ओपन करणे किंवा गेट हा क्लोज करणे. ओपन आणि क्लोज करतात लहान मुलं जेव्हा गेट भोवती खेळतात, फॉर एक्झाम्पल हे गेट आहे, बरोबर. इथं आपला काय त्याचं ऍक्सिस ऑफ रोटेशन, हे गेट असं मूव्ह होतं, बरोबर. शक्यतो लहान मुलं त्या गेटच्या ऍक्सिस जवळ कधी खेळत नाही. का खेळत नाहीत, गेटच्या ऍक्सिस तुम्ही जवळ जर गेला तर तुम्हाला इथे लार्ज फोर्स आपल्याला लागतो हे मूव्ह करण्यासाठी. पण जेव्हा तुम्ही ऍक्सिस पासून लांब जाता तुम्हाला लागतो स्मॉलर फोर्स हा लागतो. आपण हे काय शिकलेलं आहे, टॉर्क आपल्याला माहिती आहे, टॉर्कचा फॉर्म्युला असतो टो इज इक्वल टू आर इंटू एफ. बरोबर, आता इथं पॉइंट काय लक्षात ठेवा की टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी, जी बॉडी रोटेशन घेते त्याच्यावरती असणारा आपला टॉर्क काढायचा. टो म्हणजे काय, त्याचा रॅडियस इंटू त्यावर असणारा त्या पार्टिकलवरचा फोर्स काढायचा. ठीक आहे, मग कसं सोडवायचं, कुठली मेथड वापरायची, पहिल्यांदा हे कसं सॉल्व्ह करायचं ट्रिक सांगतो. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, टो इज इक्वल टू आर इंटू एफ. बरोबर, इथं मी पुटिंग करू शकतो, तुम्हाला काय फॉर्म्युला द्यायचा आपल्याला, एफ इज इक्वल टू काय लिहू शकतो, त्याला पुट त्याच्या आधी आपल्या लक्षात ठेवा आपल्याला काय काढायचं आहे, की मला फक्त काय काढायचं आहे, ह्या इक्वेशन मध्ये आयची व्हॅल्यू आणायची. आयची आपली व्हॅल्यू किती असते, एम आर स्क्वेअर एवढा आणायचं. मग कसं आणतायत बघा, इथं मला माहिती आहे एफ इज इक्वल टू काय लिहितात, मास इंटू ऍक्सेलरेशन लिहितात. व्हॅल्यू लिहिली, टो इज इक्वल टू आर एम इंटू ए लिहिलं. बरोबर, ए म्हणजे काय माझं ऍक्सेलरेशन आहे. ए इज इक्वल काय करू शकतो, तर मला माहिती आहे ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा लिहू शकतो. बरोबर, मग ही व्हॅल्यू इथं पुट करतो, टो इज इक्वल टू आर एम आर अल्फा. म्हणजे काय आला, टो इज इक्वल टू आर इंटू काय मला एम आर स्क्वेअर अल्फा. एम आर स्क्वेअर म्हणजे काय लक्षात ठेवा, आय व्हॅल्यू असते. म्हणजे काय भेटला, टो इज इक्वल टू आय इंटू अल्फा. ह्या इक्वेशन पर्यंत मला आणायचं आहे, मला इक्वेशन पर्यंत यायचं आहे. याच्यामध्ये काय काय घ्यायचं हे ठीक सांगते, काय काय ह्याच्यामध्ये घ्यायचं. ठीक आहे, फोर्स घ्यावा लागेल, ऍक्सेलरेशन घ्यावं लागेल. बरोबर, इथे वेलोसिटी घ्यावं लागेल का, वेलोसिटी घ्यावं लागणार इथं नाही. फोर्स लागेल, ऍक्सेलरेशन लागेल, टॉर्क लागेल. या सगळ्या गोष्टी व्हॅल्यू पुट केल्या तुम्हाला शेवटी काय भेटणार, टो इज इक्वल टू आय इंटू अल्फा. बरोबर, मग हे सॉल्व्ह करताना आता ही जी बॉडी आहे ही रोटेशन घेणार, इथं काय आलंय अल्फा, म्हणजे तिचा अल्फा काय असेल तर कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, मग आता हे सॉल्व्ह करू. सॉल्व्ह करताना प्रत्येक तिन्ही डेरिव्हेशन मेथड काय येतं, स्टार्टिंग सेम. बरोबर, कन्सिडर द रिजिड बॉडी having mass m. बरोबर, rotating about its axis o. axis नाव काय येतं o. बरोबर, this axis perpendicular to the plane. So this body contain the n number of particles. त्याच्या पुढे this body rotate with the constant, इथं काय आलाय अल्फा ना, with constant angular acceleration अल्फा. तो कशाने मूव्ह होतोय, अल्फा या कॉन्स्टंट अँग्युलेशन, तो काय होतोय कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्शन काय होतो, मूव्ह होते. बरोबर, दॅट इज इक्वल टू तुम्ही तो अल्फाने मूव्ह होते. बरोबर, बॉडी कंटेन लार्ज नंबर ऑफ पार्टिकल आहे का, आहे. देन द मास ऑफ ईच पार्टिकल, एकाचं मास m1 m2 m3 डॉट डॉट m, m1 m2 m3 डॉट डॉट m. बरोबर, त्याचा डिस्टन्स r1 r2 r3 डॉट डॉट r, त्याचा डिस्टन्स r1 r2 डॉट डॉट r. आता दाखवायचं काय, इथं मला इथं प्रत्येकाचा फोर्स इथे विधान दाखवायचं, मला f दाखवायचं, इथं f2, इथं f3, इथं माझं काय आणणार तो f. ठीक आहे,
आता मग सॉल्व्ह करताना मला काय काय पाहिजे तर ए पाहिजे ना, बरोबर. पुन्हा काय पाहिजे ए पाहिजे एफ पाहिजे. म्हणजे जर मी पहिला ए काढला तर मला एफ लागू शकतो, एफ काढला मला काय भेटणार तर टो मी काढू शकतो. पहिल्यांदा ए काढतो, बरोबर. व्हेन बॉडी रोटेट्स, बरोबर, ऑल पार्टिकल्स आर मूव्हिंग, बरोबर. ऑल पार्टिकल्स आर मूव्हिंग विथ द कॉन्स्टंट अँग्युलर acceleration, then the acceleration of each particle, आता acceleration कुठलं असतं, the linear acceleration of each particle will be linear acceleration. म्हणजे काय आपला असतो a is equal to, त्याचा फॉर्म्युला काय असतं, a is equal to r into अल्फा असतो ना, बरोबर. प्रत्येक पार्टिकलचं ऍक्सेलरेशन जर काढलं तर लिहू शकतो मी तर a1 is equal to हा पहिला पार्टिकल, बरोबर. आता ऍक्सेलरेशन काय असेल तर r1 अल्फा असेल. पुन्हा ह्याचं काय असेल इथं a2 is equal to r2 अल्फा. पुन्हा डॉट 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 an is equal to मी काय लिहिणार तर rn अल्फा. ठीक आहे. मी काय केलं प्रत्येकाचं ऍक्सेलरेशन काढलं. आता यापुढे मला काय काढायचं आहे तर इथं मला फोर्स आणला पाहिजे. देन द फोर्स ऍक्टिंग ऑन ईच पार्टिकल, प्रत्येक पार्टिकल वरचा फोर्स काय असतो मी F1. F1 is equal to by the Newton's second law of motion. F is equal to काय असतं मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. म्हणजे F1 is equal to काय माझा येणार F1 is equal to M1 A1 येणार, बरोबर. F2 is equal to काय येणार माझा M2 A2 येणार. डॉट 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 Fn is equal to काय येणार माझा Mn An येणार. ठीक आहे. इथे A च्या व्हॅल्यू पुट करूया डायरेक्ट आपण, आपलं इक्वेशन नवीन भेटते बघा इथं. M1 A1 किती आहे माझा R1 अल्फा भेटला, बरोबर. पुढं A2 किती आहे माझा M2 R2 अल्फा. डॉट डॉट इथं काय ना माझा Mn Rn अल्फा भेटला. ठीक आहे. तुम्हाला कोणाच्या भेटले इथं फोर्सची व्हॅल्यू इथं भेटली. देन यू वांट टू कॅल्क्युलेट द टॉर्क. द टॉर्क ऍक्टिंग ऑन ईच पार्टिकल म्हणजे इथला टो इथला टो इथला टो इथला टो. टॉर्कचा फॉर्म्युला कॉमन लक्षात ठेवा. टॉर्क इज इक्वल टू डिस्टन्स इन त्याचा काय असतो हा फोर्स असतो, बरोबर. डिस्टन्स फोर्स डिस्टन्स फोर्स डिस्टन्स फोर्स डिस्टन्स फोर्स. Then the torque acting on each particle, torque acting on each particle, प्रत्येक पार्टिकलचा मला टॉर्क काढायचा आहे. मग ते किती असेल तेही बघा. आता पहिल्याचं असणार आपला टो. टोचा फॉर्म्युला काय r into F1. प्रत्येक पार्टिकलचा काय मला भेटणार तर टो1 is equal to r1 F1. टो2 is equal to r2 F2. डॉट 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 टोn is equal to Rn Fn असेल, बरोबर. F ची व्हॅल्यू पुट करू आपण, दॅट इज इक्वल टू R1. F1 किती आहे माझं बघा M1 R1 अल्फा. म्हणजे इक्वेशन काय भेटते बा R1 आणि R1 भेटते तर म्हणजे M1 R1 स्क्वेअर अल्फा. सिम्पली खाली शकतो डायरेक्ट आपण आता M2 R2 स्क्वेअर अल्फा. इथे काय ना पुढं Mn Rn स्क्वेअर अल्फा, बरोबर. हे प्रत्येक पार्टिकल टॉर्क काढला. आता मला पूर्ण ब्लॉक वरचा पूर्ण बॉडी टॉर्क काढा. म्हणजे काय करणार प्रत्येकाची टॉर्कची समती जाते. म्हणजे काय ना टोटल टॉर्क इज इक्वल टू टो इज इक्वल टू टो1 प्लस टो2 प्लस टो3 प्लस डॉट 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 टो एन दॅट इज इक्वल टू टो इज इक्वल टू टो1 किती आहे माझं बघा इथं M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस डॉट 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 प्लस काय नाही तर माझा Mn Rn स्क्वेअर अल्फा, बरोबर. यामध्ये कॉमन काय निघेल अल्फा कॉमन निघेल. राहते काय बघा टो इज इक्वल टू इन ब्रॅकेट M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Mn Rn स्क्वेअर इनटू अल्फा. आता ही जी व्हॅल्यू कोणाची आहे आपल्याला माहिती आहे. दॅट इज इक्वल टू इज इक्वल टू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू द n Mi Ri स्क्वेअर इंटू काय आला अल्फा. ही व्हॅल्यू कोणाची आहे तेही माहिती आहे. टो इज इक्वल टू I इंटू अल्फा. हा आपला काय आहे तो I असतो. शेवटी तुम्हाला क्वेश्चन काय भेटलं टो इज इक्वल टू I इंटू अल्फा. म्हणजे काय टॉर्क इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ऍक्सेलरेशन. हे खूप महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला खूप ठिकाणी वापरावं लागतं, त्यामुळे लक्षात ठेवा. ह्या टॉर्च तुम्ही इथं युनिट सुद्धा काढायचं. टॉर्च युनिट काय ना टो इज इक्वल टू I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येतो kg मीटर स्क्वेअर. अल्फा म्हणजे काय असतो रेडियन पर सेकंड स्क्वेअर ना. म्हणजे शकतो मी असं लिहा किंवा असू शकतो ते kg मीटर स्क्वेअर पर
सेकंड स्क्वेअर. ह्याही मेथडने हे लिहिलं जातं. हे त्याचं काय ते युनिट सुद्धा इथं आहे. आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे त्या पॉइंटचं नाव आहे अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. आपल्याला अँग्युलर मोमेंटम काय आहे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. याच्या आधी आपल्याला लिनियर मोमेंटम काय आहे हे आपल्याला माहिती आहे. लिनियर मोमेंटम दाखवतो आपण पी न, त्याला म्हणतो आपण मास इंटू वेलोसिटी. बरोबर. इट इज कॉल्ड ॲज द लिनियर मोमेंटम. हे कधीच स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतं आणि त्याचा मास इंटू वेलोसिटी यांचा प्रॉडक्ट म्हणजे आपलं काय असतं हे मोमेंटम असतं. त्याला म्हणतो आपण लिनियर मोमेंटम. पण ज्यावेळेला अँग्युलर मोमेंटम घेतो त्यावेळेला सपोज रिजिड बॉडी घेतली. बरोबर. बॉडीमध्ये पार्टिकल आहेत लार्ज नंबर ऑफ. हा त्याचा ऍक्सिस आहे. इथं पार्टिकल सपोज एखादा हा पार्टिकल कन्सिडर केला, हा पार्टिकल कन्सिडर, हा पार्टिकल कन्सिडर केला. बरोबर. हे मूव्ह होताना ह्यांना काय व्हेलॉसिटी असते. बरोबर. ह्यांना डिस्टन्स असते, ह्यांना काय मास हे असते. बरोबर. मग अँग्युलर मोमेंटम कुणाला म्हणतात लक्षात ठेवा. इथं मास आणि व्हेलॉसिटी प्रॉडक्ट लक्षात ठेवायला पी म्हटलं जातं. बरोबर. हे माझं काय येतं डिस्टन्स आहे, हे माझं काय येतो पी आहे. हे लिनियर मोमेंटम आणि हे डिस्टन्स. आता हे जे पार्टिकल आहे प्रत्येकाचं डिस्टन्स सेम आहे का ते वेगवेगळं आहे. याचा अर्थ प्रत्येकाचं डिस्टन्स हे वेगवेगळं असल्यामुळे प्रत्येकाचं अँग्युलर मोमेंटम काय असतं हे वेगवेगळं असतं. म्हणजे ह्याचा एक फॉर्म्युला बनतो. ह्याचा फॉर्म्युला असा असतो L इज इक्वल टू R इंटू पी. वेक्टर मध्ये लिहू शकतो आपण. वेक्टर L इज इक्वल टू वेक्टर R वेक्टर P. म्हणजे हा अँग्युलर मोमेंटम कसं काढण्याचं हे डिस्टन्स इंटू काय त्याचं काय येतं लिनियर मोमेंटम. हा त्याचा काय येतो कॉमनली फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग तसं बॉडीमध्ये जेवढे पार्टिकल आहेत त्या प्रत्येकाचं आपलं काय पाहिजे तर अँग्युलर मोमेंटम काढायचं हे आहे. सपोज मी कन्सिडर करतो इथे एक पार्टिकल असेल, इथे एक पार्टिकल, इथे एक पार्टिकल, इथे एक पार्टिकल, कुठे पार्टिकल असेल प्रत्येकाचं मला अँग्युलर मोमेंटम हे काढायचं आहे. बरोबर. मास असेल ह्याला m1 पकडतो, हा m2 असेल, हा m3 असेल, हा mn असेल. ठीक आहे. प्रत्येकाचं मोमेंट इथलं मोमेंटम असेल हा p असेल, p1 असेल, हा p2 असेल, हा p3 असेल, हा माझा काय असेल हा pn असेल. डिस्टन्स बघा r1 असेल, r2 असेल, r3 असेल, हा rn डिस्टन्स हे असेल. बरोबर. तू काय करतोय रोटेशन घेते म्हणजे ह्याला काय असतं अँग्युलर मोमेंट असतं. जसं ह्याला कायनेटिक एनर्जी असते तसं याला टॉर्क असतं. त्याला काय असते तर अँग्युलर मोमेंटम सुद्धा असतं. त्याचा फॉर्म्युला काय असतो R क्रॉस P. आता ह्याचा ट्रिक सांगतो पहिल्यांदा. म्हणजे काय आपल्याला L इज इक्वल टू R इंटू P हे पुट करून आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला I इज इक्वल टू m स्क्वेअर आणायचं. जेव्हा I इज इक्वल टू m स्क्वेअर आलं तिथे थांबायचं. मग कसं आपल्यामध्ये पुटिंग करता येईल तेही बघा. पुट करताना आपल्याला माहिती काय येतं आता L इज इक्वल टू R इंटू P आहे. बरोबर. हे वेक्टर मध्ये आहे ना. वेक्टर क्रॉस वेक्टर क्रॉस वेक्टर. बरोबर. वेक्टर हा वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे काय भेटणार R आणि P दॅट इज इक्वल टू मला भेटणार R P साइन थीटा. L इज इक्वल टू R P साइन थीटा. तर तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल हा P ची डायरेक्शन आहे R आहे. ह्याच्यामध्ये अँगल 90, ह्याच्यामध्ये अँगल 90, ह्याच्यामध्ये अँगल 90. मग साइन 90 किती असतो 0 असतो का नाही. साइन किती असतो हा 1 असतो. म्हणजे काय भेटणार L इज इक्वल टू R इंटू P. मला I इज इक्वल टू mr स्क्वेअर पण पोहोचायचं आहे. पुटिंग काय येऊ शकतं तर P इज इक्वल टू काय आपलं असतं लिनियर मोमेंटम असतं. त्याची व्हॅल्यू जर पुट केली काय लिहिणार P इज इक्वल टू mv लिहिलं ना. P इज इक्वल टू mv म्हणजे L इज इक्वल टू काय भेटलं R m इंटू v भेटलं. बरोबर. पण mr स्क्वेअर भेटलं यामध्ये भेटलं नाही. अजून मला पुट करता येईल का तरी बघा. इथं v इज इक्वल टू काय असतं आपलं R इंटू ओमेगा. व्हॅल्यू पुट केली L इज इक्वल टू R m r ओमेगा भेटला. बरोबर. म्हणजे काय भेटलं L इज इक्वल टू m r स्क्वेअर ओमेगा भेटलं ना. ठीक आहे. m r स्क्वेअर म्हणजे काय आपलं I असते. L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. बरोबर. L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. हे जर पुटिंग आलं तुम्हाला डेरिव्हेशन तीन डेरिव्हेशन तुम्हाला सहज सॉल्व्ह करतात. हे आपलं थर्ड नंबरचं डेरिव्हेशन हे आहे. ठीक आहे. मग काय लिहिलं L इज इक्वल टू I इंटू ओमेगा हे लिहिलं. मग ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट काय असल्या बॉडी मूव्ह होताना त्याचं काय येतं ओमेगा विल बी कॉन्स्टंट. म्हणजे बॉडी तुमचा काय ना ती मोशन मध्ये असणार विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. हे त्याची ट्रिक आहे. हे ट्रिक ज्याला समजेल तो इझिली सॉल्व्ह करू शकतो. लिहिण्याची मेथड सेम जसं पाठीमागच्या दोन लिहिलं तसंच आपण ह्या मेथडनं पुढे कंटिन्युअसली लिहायचं आहे. मग लिहिताना पहिला पार्ट कन्सिडर अ बॉडी. कसली बॉडी आहे रिजिड बॉडी. बरोबर. हॅविंग मास m axis perpendicular to the plane. बरोबर. This body rotating with the constant angular velocity. This body contains the large number of
particle. म्हणजे किती n number of particle. Then the mass of each particle will be the m1, m2, m3 dot 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 mn. Its perpendicular distance from axis of rotation will be the r1, r2, r3 dot 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 r. आता काढायचं काय काय बरोबर. आपल्याला काय काय पाहिजे बघा इथं p काढला पाहिजे, v तर काढला पाहिजे बरोबर. p काढला पाहिजे, v काढला पाहिजे. नंतर आपल्याला सगळं पुटिंग करता येईल. मग शेवटी आपण l काढायचा. मग कसं काढता येईल बघा. पहिला पार्ट आपण v. When body rotates, body काय रोटेशन घेतो. All particles perform the uniform circular motion or circular motion. Body when moving it has the constant angular velocity but different linear velocity. म्हणजे काय, ज्या बॉडी रोटेशन घेते त्यावेळेला त्या होल बॉडीचं काय येतं अँग्युलर वेलोसिटी सेम आहे, पण त्याच्यामध्ये जे पार्ट त्यांची काय येतं लिनियर वेलोसिटी काय येतं वेगवेगळे. ती वेलोसिटी किती आहे बघा. v1 इज इक्वल टू आपण फॉर्म्युला काय असतो r इंटू ओमेगा. म्हणजे काय ना v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, v2 इज इक्वल टू r2 ओमेगा डॉट 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 vn इज इक्वल टू rn ओमेगा बरोबर. आणि v काढला. आता ह्याला काय येतं आता p काढायचा आहे बरोबर. मग p कसा काढता आपला तो हे बघा. Then the linear momentum of each particle. प्रत्येक पार्टिकलचं लिनियर मोमेंटम जर काढलं तर ते कसं काढलं जातं बघा. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो p इज इक्वल टू काय फॉर्म्युला मास इंटू वेलोसिटी बरोबर. इच पार्टिकल म्हणजे याचा अर्थ p1 इज इक्वल टू m1 v1, p2 is equal to m2 v2 dot 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 pn is equal to mn vn बरोबर. vn ची पुट करूया आपण. vn काढले मी r1 ओमेगा म्हणजे काय येणार m1 r1 ओमेगा. इथे काय येणार m2 r2 ओमेगा. इथे काय येणार mn rn ओमेगा. हे आपलं काय भेटलं इथं मोमेंटम भेटलं. कुठलं मोमेंटम आपलं इथं लिनियर मोमेंटम. पण आपला काढायचं काय इथं अँग्युलर मोमेंटम काढायचं ना. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल फॉर्म्युला काय असतो अँग्युलर मोमेंटम म्हणजे L. फॉर्म्युला काय असतो r इंटू p म्हणजे काय वेक्टर इज इक्वल टू r क्रॉस वेक्टर p दॅट इज इक्वल टू rp sin थीटा. दॅट इज इक्वल टू इथं rp भेटला का थीटा इज इक्वल टू 90. बोलू शकतो L इज इक्वल टू rp. मला प्रत्येक पार्टिकल काढायचं नंतर सिस्टीमचं काढायचं म्हणजे काय ना L1 इज इक्वल टू r1 p1, L2 इज इक्वल टू r2 p2 डॉट 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 ln इज इक्वल टू rn pn बरोबर. व्हॅल्यू पुट केल्या तर r1 p1 किती आहे p1 आपला m1 r1 ओमेगा, m1 r1 ओमेगा म्हणजेच काय बनते बघा r1 इंटू r1 म्हणजे m1 r1 स्क्वेअर ओमेगा. सिमिलर लिहू शकतो मी इथं m2 r2 स्क्वेअर ओमेगा. इथं काय येणार माझं mn rn स्क्वेअर ओमेगा बरोबर. प्रत्येकाचं मी अँग्युलर मोमेंटम काढलं. आता मला होल बॉडीचं काढायचं म्हणजे काय प्रत्येकाची सम करणार म्हणजे काय करणार बघा इथं L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस डॉट 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 ln दॅट इज इक्वल टू L1 किती आहे m1 r1 स्क्वेअर ओमेगा प्लस L2 किती आहे m2 r2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॉट 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 mn rn स्क्वेअर ओमेगा. हात दुखायला लागला माझा लिहून. पुढं यामध्ये आता कॉमन काय निघणार येतो ओमेगा बाहेर निघणार m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 mn rn स्क्वेअर इंटू ओमेगा. आता ही व्हॅल्यू कुणाची आहे सम ऑफ ची व्हॅल्यू आहे. द समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 टू द n mi ri स्क्वेअर इंटू काय भेटला ओमेगा भेटला. तर शेवटी आपलं काय भेटली तर मग L इज इक्वल टू i इंटू ओमेगा बरोबर. L इज इक्वल टू i इंटू ओमेगा बरोबर. हे आपलं काय तर सगळ्यात शेवटचं इक्वेशन आहे. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. L म्हणजे अँग्युलर मोमेंटम बरोबर. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा म्हणजे आपली काय असते अँग्युलर वेलोसिटी बरोबर. या कंडिशन घेऊन ती आपली बॉडी काय होते मूव्ह होते. तर तुमचं अँग्युलर मोमेंटम जे कॉन्स्टंट असते तर लक्षात ठेवा. जर तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर अँग्युलर वेलोसिटी काय होते वाढते. आणि त्याच्या उलट व्हायचं असं करू शकतो तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढला अँग्युलर वेलोसिटी काय होणार ती कमी होणार बरोबर. बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम या नियमानुसार हे घडतं. L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. ह्याचं युनिट काय येऊ शकतं ह्याचं युनिट काय बनणार बघा. I म्हणजे काय असणार आपला kg मीटर स्क्वेअर, ओमेगा म्हणजे काय असणार पर सेकंड असतं
डायरेक्ट पर सेकंड, म्हणजेच काय भेटला kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. दिस इज द युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम रोटेटिंग बॉडी. हे झालं आपलं थर्ड नंबरचं इक्वेशन आहे. म्हणजे थर्ड नंबरचं आपलं काय ते डेरिव्हेशन आहे. हे डेरिव्हेशन अधूनमधून विचारलं जातं. नेक्स्ट पॉइंट आपला जो आहे त्या पॉइंटचं नाव आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. म्हणजे अँग्युलर मोमेंटमचा एक लॉ आहे. आपण अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन आता काय काढलेलं आहे, L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. ह्याच्याविषयी हा लॉ आहे. बरोबर. आता लॉ आपला काय सांगतो तेही बघा. पहिला पार्ट अँग्युलर मोमेंटम काय त्यांचं असतं, कॉन्स्टंट असतं. आता अँग्युलर मोमेंटम हे कुठे यूज करतात ते थोडं लक्षात ठेवा. आता अँग्युलर मोमेंटम यूज करताना जर बॅलेट डान्स जर बघितलं, बॅलेट डान्स याचा अर्थ आईस स्केटर्स किंवा जे आईस वरती डान्स करणारे कपल असतं किंवा आईस वरती डान्स करणारी मुलगी असते. बरोबर. ती डान्स करताना काय करते, ती तिच्या पायामध्ये काय असतात, स्केटिंग असतात. बरोबर. ती रोटेशन घेते काय आईस वरती येताना, कधी ती हात लांब घेते, कधी बॉडी जवळ घेते, कधी हात ती वरती घेते. बरोबर. ज्यावेळी ती बॉडी हात लांब घेते त्यावेळी असणार त्याची वेलॉसिटी, जवळ घेते तेव्हा त्याची असणाऱ्याची वेलॉसिटी, प्रत्येक काय होते वेलॉसिटी कमी जास्त ही होते. पण तिचं अँग्युलर मोमेंटम काय असतं हे कॉन्स्टंट असतं. आता कसं कुठं ते आपल्या एक्झाम्पल मध्ये कर. तर तुम्हाला कॉमन एक्झाम्पल सांगतो. सपोज गणपतीचं सीझन असेल, त्या सीझन मध्ये आपण काय करतो, थर्मोकॉलच्या काही वस्तू बनवतो. सपोज तुम्ही गाडीवरती बसलेला आहात. बरोबर. पुढे एक जण चालणार आहे, तुम्ही पाठीवर बसलेला आहात, तुमच्या हातात थर्मोकॉल आहे. आता गाडी जेव्हा मोशन मध्ये असते याला सपोज थर्मोकॉल आडवं पकडलं, थर्मोकॉल उभं पकडलं. बरोबर. थर्मोकॉल जर आडवं पकडलं तर असणार गाडीचं स्पीड, थर्मोकॉल उभं पकडलं तेव्हा असणार गाडीचं स्पीड. कुठल्या वेळी गाडीची स्पीड वाढेल, कुठल्या गाडीची स्पीड ही कमी होईल. तर आडवा पकडला तर त्याची वेलोसिटी काय होणार तर कमी होतं. बरोबर. का होते, अपोजिशन हा वाढतो. बरोबर. आणि त्याच्याही पुढं जर ते उभं पकडलं आपली काय होते, वेलोसिटी ही वाढते. का वाढते, काय होतं, अपोजिशन हा कमी होतो. बरोबर. याचा अर्थ ज्यावेळेस तो हात असा लांब पकडतो त्याची काय होते, रॅडियस वाढते. बरोबर. रॅडियस वाढली, रॅडियस हा पार्ट कुठे येतो, I इज इक्वल टू एम स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड कोणावर असतो, रॅडियस वरती असतो. रॅडियस वाढली, मोमेंट ऑफ इनर्शिया हा वाढला. मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढला तुमचं काय होतं, बाय द फॉर्म्युला L इज इक्वल टू काय I इंटू ओमेगा, म्हणजे L इज इक्वल टू mr स्क्वेअर इंटू ओमेगा. जर तुमची रॅडियस वाढली तर लक्षात ठेवा तुमची I ची व्हॅल्यू ही वाढत जाणार, तुमची वेलोसिटी काय होते, कमी होते. त्याच्याही उलट सपोज हे जर कमी झालं हे काय होतं, वाढतं. बरोबर. म्हणून तुम्हाला सांगितलं थर्मोकॉलचा आडवा पकडला, रॅडियस वाढली, तुमची वेलोसिटी काय होते, कमी होते. बरोबर. रॅडियस वाढली, वेलोसिटी कमी होते. त्याच्या उलट आपण उभा पकडला, रॅडियसची कमी झाली, काय होते, वेलोसिटी ही वाढते. बरोबर. तसंच बॅलेट डान्स असतं. ज्या बॅलेट डान्स करतो तो काय करतो, हात ज्यावेळी लांब घेते तेव्हा त्याची काय होते, वेलोसिटी कमी येते. बरोबर. वेलोसिटी कमी येते का, त्याची रॅडियस वाढली, रॅडियस वाढल्यास काय होतं, अँग्युलर मोमेंटम हे वाढतं. बरोबर. म्हणजे त्याचं सॉरी अँग्युलर मोमेंटम काय होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया हा वाढतो. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढल्याची काय होते, वेलोसिटी कमी येते. बरोबर. आणि हात जर बॉडी जवळ घेतले त्याची काय होते, रॅडियस कमी झाली, रॅडियस कमी म्हणजे काय ना, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार, त्याची काय होणार, वेलोसिटी ही वाढणार. हे कुणामुळे घडतं, कधी तुमचा I वाढतोय ओमेगा कमी होते, I कमी झाला तुमचा ओमेगा वाढते. पण लक्षात ठेवा L विल बी द रिमेन्स कॉन्स्टंट बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बरोबर. याचं स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे बघा, इफ अँग्युलर मोमेंटम रोटेटिंग बॉडी इज कॉन्स्टंट किंवा कॉन्झर्व्ड. स्टेटमेंट असं आहे की अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी इज कॉन्स्टंट और कॉन्झर्व्ड. हे कॉन्स्टंट आणि कॉन्झर्व्ड कधी असतं, इफ रिझल्टंट एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी विल बी द झिरो. म्हणजे त्या बॉडीवरचा एक्सटर्नल टॉर्क काय असेल, झिरो असेल. एक्सटर्नल टॉर्क याचा अर्थ एक्सटर्नल टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युला आपला काय असतो, R इंटू F. म्हणजे तुमचा काय असतो, फोर्स हा झिरो असेल तर. म्हणजे कायची गंमत सांगतो. बरोबर. एक व्हील आहे. बरोबर. हे व्हील आता म्हणणार इथं टो म्हटलंय त्याने काय शून्य सांगितलंय, टो शून्य याचा तुमचं काय नाही, सगळं शून्य होणार ना. पण ह्याला देताना कोणत्या ऑब्जेक्ट मोशन मध्ये आणायचं त्यावेळेला आपला इनिशियल त्याला फोर्स द्यावाच लागेल ना. त्याला फोर्स दिल्याशिवाय तो मोशन मध्ये येईल का, तो नाही. फक्त त्याला इनिशियली फोर्स द्यायचा, पण त्याला फोर्स द्यायचा नाही. जसं लहान मुलं व्हेकलचा टायर फिरवतात, काठी सॅन फिरवतात, फिरवताना काय करतात, एकदाच मारून जातात कपडे पाहून ते नाही, त्याला सतत मारावं लागतं.
त्या व्हीलला सतत मारावं लागतं, तेव्हा तो काय होतो, रोटेशन हा घेतो. बरोबर, मला लक्षात ठेवा, सतत मारणे याचा अर्थ तेव्हा ती टॉर्क लावावा लागतो. पण इन केस ऑफ ब्लॉक कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इथं आपल्याला टॉर्क एकदाच द्यायचा आहे, पुन्हा द्यायचा तो नाही. म्हणजे त्याला बाहेर एकदा जर तुम्ही टॉर्क दिला पुन्हा ते डबल फिरत बसायचं नाही. अशा कंडिशन तुमचा काय असतो, टो हा कॉन्स्टंट पकडायचा असतो, म्हणजे पुन्हा त्याची टोची व्हॅल्यू 0 पकडावी लागते. जर टो 0 असेल तर तुमचं लक्षात ठेवा तुमचं मोमेंटम हे कॉन्स्टंट असतं. आता हे दाखवायचं आहे बाय द डेरिव्हेशन. स्टेटमेंट असं आहे, अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी इज कॉन्स्टंट और कॉन्झर्व्ड इफ द रिझल्टंट एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी विल द 0. म्हणजे बाहेरनं कुठल्या प्रकारचा टॉर्क दिला नाही तर जेव्हा ती मुलगी रोटेशन घेते त्यावेळेला एकदा मूव व्हायला स्टार्ट केल्यानंतर पुन्हा त्याला कोण ढकलायची नाही की तू मूव असं काहीच करायचं नाही. म्हणजे पाठीमान ढकल नाही याचा अर्थ पुन्हा त्याला टॉर्क देणे, असं कुठले टॉर्क द्यायचं त्याला नाही. तेव्हाच ते काय असतं, अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट असतं, अदरवाइज ते कॉन्स्टंट होऊ शकत नाही. ठीक आहे, याचं डेरिव्हेशन असं येतं बघा. अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला काय असते, L इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस वेक्टर P. दिस इज द बेसिक फॉर्म्युला. बरोबर, आपण ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर शकतो मी इथं वेक्टर dl by dt that is equal to d by dt of वेक्टर r क्रॉस वेक्टर p. म्हणजे काय केलं, डेरिव्हेटिव्ह काढले विथ रिस्पेक्ट टू t काढलेला आहे. बरोबर, that is equal to, आता हे डेरिव्हेटिव्ह जसा u into v फॉर्म्युला तो फॉर्म्युला यूज करायचा. मग लिहू शकतो मी इथं बघा, that is equal to d वेक्टर dr by dt क्रॉस वेक्टर p प्लस वेक्टर r क्रॉस वेक्टर dp by dt. बरोबर, वेक्टर dp by dt that is equal to, आता जे व्हॅल्यू आहे ते आपण व्हॅल्यू पुट करायचे आहेत. इथं r विथ r काय लक्षात ठेवा, जर आठवत असेल r म्हणजे लक्षात ठेवा पोझिशन वेक्टर. बरोबर, वेक्टर p म्हणजे आपलं लिनियर मूवमेंट, त्याचा फॉर्म्युला काय असणार, e वेक्टर m इनटू वेक्टर v आहे. बरोबर, आता इथं वेक्टर dp बाय dt दॅट इज इक्वल टू वेक्टर f असतं. हे कुठनं सांगतो, f इज इक्वल टू काय आहे बघा, ma आहे. दॅट इज इक्वल टू m म्हणजे v मायनस q बाय काय असतं, हे t असतं. म्हणजेच काय असतं, mv मायनस mu बाय t असतं. म्हणजेच काय असतं, mv म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवाइड बाय t. हे लिहितात dp बाय dt मध्ये लिहिलं जातं. बरोबर, म्हणून काय शकतो, दॅट इज इक्वल टू f हा पुट करू शकतो. बरोबर, या व्हॅल्यू मी पुट करतो. त्याच्या पुढे जाऊ आपण आता. p झाला, mu झाला, व्हॅल्यू पुट केलं तर मी लिहू शकतो, दॅट इज इक्वल टू वेक्टर dy बाय dt इट रिप्रेझेंट द, आता पोझिशन वेक्टर डिवाइड बाय टाइम, पोझिशन वेक्टर डिवाइड बाय टाइम याचा अर्थ हा त्याचा डिस्प्लेसमेंट दाखवतो. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इट इज कॉल्ड ॲज द वेलोसिटी असतो. म्हणजे याला लिहू शकतो मी, दॅट इज इक्वल टू वेक्टर dr बाय dt म्हणजे तुमचा काय असतो, वेक्टर v असतो. बरोबर, व्हॅल्यू पुट करते मी, वेक्टर v क्रॉस p आहे ना, p म्हणजे आपला काय असणार इथं m इंटू v, m वेक्टर v प्लस वेक्टर r क्रॉस वेक्टर f दॅट इज इक्वल टू, त्यात कॉमन निघेल, वेक्टर f क्रॉस वेक्टर v इंटू m लिहिला मी, कॉमन वर काय निघणार नाही, फक्त पोझिशन चेंज केली, प्लस वेक्टर r क्रॉस वेक्टर f दॅट इज इक्वल टू, मला पुढे काय व्हॅल्यू भेटते बा, वेक्टर dl बाय वेक्टर dt. सॉरी वेक्टर dt लिहित नाहीत, that is equal to वेक्टर dl by dt as a value मी जर पुट करत गेलो तर मला काय मिळणार, वेक्टर v into वेक्टर v, वेक्टर i कॅप क्रॉस वेक्टर i कॅप किंवा j कॅप क्रॉस वेक्टर j कॅप किंवा k कॅप क्रॉस वेक्टर k कॅप ह्यांची व्हॅल्यू असते 0 असते. मग त्या सेम मेथडनं वेक्टर v क्रॉस वेक्टर v म्हणजे काय असणार, हा 0 इंटू m आला प्लस वेक्टर r क्रॉस वेक्टर f म्हणजे काय भेटला, हा 0 भेटला. म्हणजे काय भेटला, वेक्टर dl बाय dt इज इक्वल टू वेक्टर r क्रॉस वेक्टर f that is equal to वेक्टर dl बाय dt इज इक्वल टू टो. टो म्हणजे काय असतो, हा टॉर्क असतो. ही व्हॅल्यू कोणाची येते, टॉर्कची व्हॅल्यू आहे. बघा आता लॉ आपला महत्वाचा, अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी म्हणजे याचा अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट असेल. कधी असेल, जर एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी विल बी 0, जर
टो इज इक्वल टू जर 0 असेल तर लक्षात ठेवा वेक्टर dl बाय dt that is equal to constant सॉरी वेक्टर dl बाय dt इज इक्वल व्हॅल्यू काढतो पहिल्यांदा तुमचं काय असेल l इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काढायची व्हॅल्यू काय असते तर 0 असते बरोबर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह निघत नाही त्याची व्हॅल्यू आम्हाला काय भेटणार तर 0 भेटते बरोबर जर टो इज इक्वल 0 असेल याच्यात मला इक्वेशन काय भेटणार वेक्टर dl बाय dt इज इक्वल टू 0 भेटणार आता हे 0 कधी भेटू शकतं लक्षात ठेवा वेक्टर l हा कॉन्स्टंट असेल तर म्हणून म्हणताना म्हटलेलं आहे की जर तुमचा टॉर्क जर 0 असेल तर आणि तरच तुमचं काय असतं अँग्युलर मोमेंटम विल बी द कॉन्स्टंट ठीक आहे हे समजलं असेल आय थिंक ते हे अशा मेथडने सॉल्व्ह करायला लागतं इक्वेशन हे 2 मार्क्सचं विचार जातं हे ह्या मेथडने सॉल्व्ह केलं तुम्हाला इझी सॉल्व्ह तुम्हाला नवीन काय पार्ट होता ह्यातला कुठलाच नवीन पार्ट नाही तुम्हाला इथं ऍक्च्युअली मध्ये वेक्टर v म्हणजे लक्षात ठेवा वेक्टर dy बाय dt हे ऑलरेडी सांगितलेलं होतं पुन्हा वेक्टर p इज इक्वल टू m इंटू v असतो पुढं वेक्टर dp बाय dt इज इक्वल टू तुमचा काय असतो वेक्टर हा f असतो त्या व्हॅल्यू पुट केल्या तुम्ही इझिली तुमचे डेरिव्हेशन सॉल्व्ह करू शकता ठीक आहे ह्या पॉइंट पर्यंत जर तुम्ही ऑब्झर्व केला असतं पुस्तक थोडं उडून बघितलं तर हा आपला रोटेशनल मोशन हा चॅप्टर जातो 50% संपतो त्यामध्ये तर तुमचं राहायला किती येतो 50% शिल्लक राहिलेला चॅप्टर हा खूप छोटा आहे ठीक आहे थांबूया आपण इथं आता